आप जानते हैं प्रभु यीशु ने अपने शिष्यों को कई ऐसी बातें सिखाई जिनका मुख्य उद्देश्य था कि परमेश्वर की इच्छा के अनुसार कैसे जीना है, आपस में किस तरह प्रेम से रहना है और स्वर्ग के राज्य के लिए अपने आप को किस तरीके से तैयार करना है। उसी तरह पिछले 30 सालों से अधिक हमारे बीच परमेश्वर के 2 महान अभिषेक पर दास है जो हमें ये सारी चीज़ें सिखाते आ रहे हैं, जिसकी वजह से आज मैं, आप और हम सब आशीर्वादित हैं। तो आज अपने मन को आप फिर से तैयार करें, कुछ नई चीजें सीखें और जोरदार तालियों के साथ स्वागत करें बिशप पीटर जी और पास्टर जयश्री जी का। हालेलुया, Praise the Lord. देवाला धन्यवाद। I thank you, Jesus. Thank you, Father. तुझे आभार स्वामी राजा, तुला धन्यवाद देतो। There are so many things that God wants to teach us, अनेक गोष्टी आहेत ज्या देवाला आपल्याला शिकवायच्या आहेत, provided we have a hearing ear. ऐकणारा कान असेल तो फिर आगे की स्टोरी बनेगी। Amen. If we have a hearing ear, He will speak. ऐकणारा कान असेल तो प्रभु बोलेल। Short prayers, strong results. छोट्या प्रार्थना, बलवान परिणाम। आता सगळ्यांनी देवाचं वचन ऐकायला प्लीज खाली बसा, आतमध्ये बाहेर इकडे तिकडे सगळीकडे, आणि वचन ऐका। छोट्या प्रार्थना आणि बलवान Short prayers परिणाम, and strong results. छोट्याशा प्रार्थना पण बलवान परिणाम। We'll open our Bibles to Nehemiah chapter 2 verses 4 and 5. नेहेमायाचा 2रा अध्याय आणि त्यातलं 4थं व 5वं वचन आपण यावेळेला काढूयात। Then the king said unto me, For what dost thou make request? So I prayed to the God of heaven, and I said unto the king. नेहेमायाचा 2रा अध्याय कृपया सर्वांनी काढा आणि 4थं व 5वं वचन आपण वाचू। तेव्हा राजाने मला म्हटले, तू काय मागणे करतोस? मग मी आकाशाच्या देवाची प्रार्थना केली आणि मी राजाला म्हटले, Praise God. एवढंच। Then the king said unto me, For what dost thou make request? So I prayed to the God of heaven, and I said unto the king. तेव्हा राजाने मला म्हटले, तू काय मागणे करतो? मग मी आकाशाच्या देवाची प्रार्थना केली आणि मी राजाला म्हटले। Now a long time ago, आता बऱ्याच काळापूर्वी Nehemiah was this person living in the palace, नेहेमाया हा व्यक्ती महालामध्ये राजाच्या राहायचा, attending to the king. आणि राजाच्या दरबारामध्ये काम करायचा, देखरेख करायचा। He was not a mighty king or a big priest. आणि तो काही मोठा राजा का मोठा याजक वगैरे नव्हता, He was just a cupbearer, तर तो एक प्याले दरबार होता। a man who served drinks to the king. प्याले दरबार म्हणजे दरबारामध्ये जाऊन महाराजांना प्याले देणारा, त्यांना प्यायला देणारा। Not a warrior or a prophet, योद्धाही नव्हता, संदेष्टाही नव्हता, just a faithful servant of God. बस एक सिंपल साधासा देवाचा विश्वासू चाकर होता। But something happened that his heart was very heavy, पण काहीतरी असं झालं की ज्यापायी त्याचं हृदय झालं जड, because his home city Jerusalem, कारण की त्याचं जे घरचं गाव यरुशलेम, it was burned down and it was broken down, ते जळून राख झालं, जमीन दोस्त झालं, and walls were also smashed, यरुशलेमेचे कोट पडले, gates were on fire, यरुशलेमेच्या वेशींना आग लागली। and so his people had no protection. तर नेहेमायाचे जे घरचे लोक होते किंवा त्याचं जे गाव होतं यरुशलेम, तिथल्या लोकांना संरक्षण नव्हतं। And so Nehemiah loved his people. आणि नेहेमायाचं त्याच्या लोकांवरती फार प्रेम होतं, He loved his God. नेहेमायाचं त्याच्या देवावर सुद्धा खूप प्रेम होतं। And so he prayed and cried many days. मग नेहेमायाने रडून रडून अनेक दिवस प्रार्थना केली। That's what Nehemiah 1:4 says. नेहेमायाचा पहिला अध्याय त्यातलं 4थं वचन असं म्हणतं, तुम्ही पहा, I sat down and wept and prayed before the God of the heavens. नेहेमाया 1:4 मध्ये लिहिलंय की हे सगळे ऐकल्यानंतर मी बसून रडलो आणि मी कित्येक दिवस उपास करून आकाशाच्या देवाला प्रार्थना केली। Wherever you are, तुम्ही जिथे कुठे असाल, wherever you are placed, आणि जिथे कुठे तुम्हाला देवाने ठेवलंय, think upon God's kingdom, think upon God's people. तिथे काम करताना देवाच्या राज्याचा आणि देवाच्या लोकांचा विचार करा, अपना मतलब मत देखना, Because that is where your destiny lies. कारण तिथेच तुझ्या आयुष्याची दिशा बनेल।
Amen. Amen. Your heart should beat for God wherever you are. तुझं हृदय धडधडलं पाहिजे देवासाठी जिथे असशील तिथून. Even while working, Nehemiah's heart was for God. राजाच्या दरबारामध्ये काम करताना सुद्धा नेहमीचं हृदय देवासाठी धडधडत होतं. His heart was panting for the Jerusalem wall. त्याचं हृदय यरुशलेमेच्या कोटांसाठी भिंतींसाठी धडधडत होतं. And so one day he went to work with a sad face. एके दिवशी तो राजाच्या दरबारी फार दुःखद आणि उदास चेहरा घेऊन कामाला गेला. But that's a very big mistake. आणि ती फार मोठी चूक त्याने केली. In those times, त्या काळी no worker who stands before the king should have a long face. जो कोणी राजाच्या दरबारातला महालातला कामगार आहे त्याने राजाच्या समोर दरबारात काम करताना उदास चेहरे घेऊन यायचं नाही. That person would be removed or he would be killed. उदास चेहरा घेऊन जर तो कामगार काम करायला आला तर त्याला काढलं जाईल नोकरीवरून. He has to always keep smiling, त्याने नेहमी हसतमुख राहायला पाहिजे. or you could even lose your head. नाही तर मग शिरच्छेद पण होऊ शकतो. What if we have that kind of policy here? अशा पद्धतीची पॉलिसी आपण जे इथे आणली तो स्टाफ में कोई रहेगा ही नहीं सर, हम दोनों को ही करना पड़ेगा. And so King Artaxerxes, तर हा जो राजा होता तेव्हाचा अर्थरेक्स राजा, he looked at Nehemiah and said, त्याने नेहमीयाकडे पाहिला आणि म्हणाला, why your face is looking so sad? का रे बाबा आज तुझा चेहरा असा उदास का? Are you very sick? आजारी आहेस का? Something wrong with your heart? काय तुझ्या हृदयाला झालं का? Now Nehemiah's hand started to shake. नेहमीयाचा हात थरथरायला लागला His knees knocked आणि गुडघे पण थरथरायला लागले. because he knew that now he is surely going to be put to death. कारण त्याला कळलं की आता मला महाराज सोडणार नाहीत, मला आता मरायलाच लागणार, ते मला ठार मारणार आता. But this was also a big moment, पण हा एक फार मोठा क्षण सुद्धा होता. a moment of life or death. असा क्षण की जिथे आता जीवन नाही तर मरण काहीतरी होणार. Now आता he had to pray for two things. त्याला दोन गोष्टींसाठी प्रार्थना करायची होती. One for his head. एक, माझं डोकं आता वाचावं कारण महाराजांच्या लक्षात आलंय मी आज उदास आहे. Second, दोन, some way I could convince the king and Jerusalem walls will stand. कुठेतरी मला या महाराजांना थोडंसं कन्व्हिन्स करता यावं, पटवून सांगता यावं अशासाठी की माझ्या यरुशलेमेच्या भिंती शाबूत उभा राहाव्या. Now he has to answer the king. आता त्याला महाराजांना उत्तर द्यायचंय कारण महाराजांनी प्रश्न टाकला की बाबा काय झालं असा उदास का? Now he cannot just speak anything. आता महाराजांनी विचारल्यानंतर अशी उडवलेली उत्तर देऊन चालत It's नाही. life and death. एक तर तो मृत्यू आहे नाही तर जीवन आहे, तिथे उडवाउडवी चालत नाही. But what did he do? मग त्यांनी काय केलं? He didn't say, let me have fasting and prayer tomorrow and I will let you know. तो असं नाही म्हणाला की मला उपास प्रार्थना करू दे उद्याला आणि मग मी तुम्हाला सांगतो महाराज. He didn't have even time to make long prayers. त्याच्याकडे वेळ नव्हती लांब लचक प्रार्थना करायला सुद्धा. He didn't even pray, oh great God of Abraham, Isaac and Jacob, त्याने अशी सुद्धा प्रार्थना केली नाही की अरे अब्रामाच्या, इसाकाच्या, याकोबाच्या महान देवा hear my cry. माझं रडणं ऐक. No, the king is waiting for his नाही. answer. महाराज त्याच्या उत्तराची वाट बघतात. महाराजांनी त्याला ऑन ड्युटी प्रश्न टाकलाय की या ड्युटीला असा उदास का आलास? See, he didn't have time to run to a cave and pray. मग त्याच्याकडे वेळ नव्हती तेव्हा की कुठेतरी कपारीत जा का गुहेत जा का कोपऱ्यात जा आणि प्रार्थना कर आणि मग ये. So what did he do? मग त्यांनी काय केलं? Bible says, बायबल म्हणतं, then I prayed to the God of heaven. मग मी आकाशाच्या देवाची प्रार्थना केली. See, हा, how could he pray? When did he pray? कशी आणि कधी केली? Did he go to a prayer room and pray? काय प्रार्थनेच्या खोलीत गेला का तेव्हा तो राजाला असं म्हणून की एक्सक्यूज मी 5 मिनिटात आलो? No. नाही. One quick prayer did the answer. एक पटकन प्रार्थना जी त्यांनी केली ना त्यातनं उत्तरच आलं एकदम He प्रभावशाली. just prayed maybe in his heart. हृदयातच प्रार्थना केली असेल कदाचित त्यांनी. Because we cannot pray loudly. का आता जोरात तर बोलून प्रार्थना करता येणार नाही. King is right before him. राजा त्याच्या समोर आहे, महाराज त्याच्या समोर आहे, जोरात बोलता येणार नाही. He says, I म्हणाला, prayed to the God of heaven. मी आकाशाच्या देवाची प्रार्थना केली. Say, one quick prayer. एक पटकन सटकन प्रार्थना केली हृदयामध्येच. I mean, what could that prayer be? काय प्रार्थना केली असेल त्याने तेवढ्यात पटकन? Because it's the king will not even wait for 1 minute. कारण महाराज 1 मिनिट सुद्धा वाट नाही पाहणार, देशाचे महाराज आहेत ते. But his prayer was quick, very fast, very effective. त्याची प्रार्थना अतिशय पटकन, सटकन आणि प्रभावशाली झाली. And more than that, God respected that kind of short prayer. आणि त्याहूनही जास्त म्हणायला गेलं तर देवाने त्या पद्धतीच्या छोट्याशा इवल्यूशा प्रार्थनेचा आदर केला. Say, many times we wonder, will आणि- God accept my
2-word prayer? अनेक वेळेला आपण विचार करत बसतो की देवबाप माझ्या 2 शब्दाच्या प्रार्थनेला उत्तर देईल का? Or will he say, why didn't you pray for 2 hours? का देव असं म्हणणार आहे 2 तास प्रार्थना का नाही केलीस? See, here he teaches us something. इथे आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. Maybe he must have said, God help me. कदाचित तो एवढंच म्हटलं असेल त्यावेळेला की दे बाप्पा मला मदत कर. 3 words. 3च शब्द बोलला असेल. Maybe. कदाचित. Because he doesn't give us the clue. कारण तो आपल्याला काही क्लू देत नाही त्यावेळेला त्याने प्रार्थना काय केली. He must have said, God help me. तो एवढंच बोलला असेल कदाचित हृदयामध्ये की दे बाप्पा मला मदत कर. That's it. बस. Short prayer. छोटीशी प्रार्थना. Sweet prayer. गोड प्रार्थना. Fastest prayer. पटकन प्रार्थना. Real prayer. खरी प्रार्थना. Effective prayer. प्रभावशाली प्रार्थना. मखरावशनो. Praise God. Hallelujah. And guess what? God heard it. आणि guess what? देवाने ती प्रार्थना ऐकली. And guess what? God touched the king's heart also. अजून guess what? देवाने त्या एवढ्याशा प्रार्थनेवर महाराजांच्या हृदयाला स्पर्शही केला. Praise God. The king's heart softened like butter. आणि महाराजांचं हृदय बटर सारखं वितळलं. Praise God. He घरच्या gave, लोण्यासारखा वितळला राजा. he gave Nehemiah permission. नेमाला त्याने परवानगी देऊन टाकली. Praise God. महाराजांनी नेमाला परवानगी दिली की जा He said, take my soldiers, माझे सैनिक घेऊन जा. take my letters, माझं पत्र घेऊन जा. whatever you need, take it. माझी शिफारस घेऊन जा. जे पाहिजे ते सगळं गरजेचं घेऊन जा. सैनिक पण घेऊन जा तुझ्या गावी. And build that temple मंदिर बांधून ये walls. आणि भिंती बांधून ये जा. First his head was saved, पहिलं तर त्याचं डोकं वाचलं की आज तर मी मरणारच होतो. and plus प्लस this big force of people to help him out. एवढं मोठं सगळं राजाने त्याला देऊ केलं मदत करायला. सैनिक दिले, लागणारी सगळी मदत दिली. One whisper to God is enough to get your work done. देवाच्या कानामध्ये 2 शब्द जरी आपण कुसबुस करून टाकले ना तरी ते कार्य करायला पुरेसे असतात कधी कधी. Your one word prayer is very important for God. तुझ्या एका शब्दाची प्रार्थना सुद्धा देवाला फार महत्वाची आहे. Don't ever think that you have to make long prayers only. कधी असा विचार करू नका की प्रार्थनेला बसलोय म्हणजे आता लांब लचक प्रार्थनाच केल्या पाहिजे असं काही नसतं. One whisper to God. 1-2 शब्द देवाच्या कानात तुम्ही He टाकले. can move huge mountains. देव भले मोठे डोंगर त्या 2 शब्दांवर हलवेल. Amen. आमेन. It's not about the length of time. म्हणजे तुम्ही किती वेळ प्रार्थना केली, तुम्हाला 5 मिनिटं दिली होती, तुम्ही 10 मिनिटं केली का 15 मिनिटं केली, त्याच्यावर काही नसतं बेटा. Not the length of time. त्या वेळेवर काही नसतं की 5 मिनिटाची केली, 10-15 का 60 मिनिटाची केली. It is the link you have with God. तुझा काय संपर्क आहे देवाशी, काय नातं आहे तुझं त्या देवाशी, त्याच्यावर अवलंबून असतं. Praise God. रोजची भेटगाठ आहे का, रोजची सलामी आहे का, असेल तर मग ते चांगलं पडतं. 2 शब्दातही काम होतं. God listens to every word. देव प्रत्येक शब्द ऐकतो. Even the shortest ones. अगदी छोट्यातली छोटी प्रार्थनाही देव ऐकतो. Say, because he honored God. कारण देवाचा मान केला त्याने, नेहम्याने. तो आदर करायचा, देवाचा सन्मान करायचा. He didn't say, I will speak. तो असं नाही म्हणाला मी बोलतो जाऊन. I have got wisdom. मला ज्ञान आहे, मला I know बुद्धी what आहे. to answer. मला माहितीये ना काय उत्तर द्यायचं, मी करतो. No. नाही, 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 Before he could speak to the king, he spoke to the King of Kings. महाराजांना उत्तर देण्या अगोदर राजांच्या राजाशी तो पटकन बोलला की Praise देवबाप्पा God. आता वाचव आणि मदत कर. And he calls that also as prayer. आणि त्यालाही तो प्रार्थना म्हणतो. Are you getting me? त्यालाही तो प्रार्थनाच म्हणतो. I prayed to the God of the मी heaven. आकाशाच्या देवाची प्रार्थना केली. क्षणार्धात हे जे झालं त्यालाही तो प्रार्थना म्हणतो. He didn't say, I spoke. तो असं नाही म्हणाला मी बोललो. Then we can understand speaking is one thing, prayer is another. मग आपण असं म्हणू की अच्छा बोलणं वेगळं प्रार्थना वेगळी, कारण तो बोलला. No. बोलला बिल्ला काय नाही. This is also called prayer. यालाही प्रार्थना म्हणतात, जी त्याने काही सेकंदात राजासमोर केली असेल. ज्या राजाने प्रश्न टाकला क्या हुआ, चेहरा क्यों उतरा आज. He prayed to God. देवाला त्याने प्रार्थना केली. Not a long speech. मोठं भाषण नाही दिलं. Just a whisper from his heart. बस त्याच्या हृदयातनं तो देवासमोर कणून कुजबुजला. Even the king did not hear. महाराजांना पण ऐकू नाही गेलं की यांनी काय प्रार्थना केली असेल. Otherwise the king would have said, what you are saying? नाही तर महाराजांनी आणि दुसरा प्रश्न टाकला असता की हे काय बोलतोयस. See, even his lips did not move. त्याचे ओठ पण हलले नाहीत. Because, कारण you know, when Hannah's lips were moving, Eli could know. हन्नेचे ओठ जेव्हा मंदिरात हल्ले, एली याजकाला कळलं की बाई काहीतरी चुटपुटतीये.
And so here, इथे the king was so close. महाराज एवढे जवळ होते त्याच्या. That means he didn't even move his lips. याचा अर्थ नेहम्याने ओठ सुद्धा हलवले नाहीत. In his heart he said, हृदयातच बोलला take care, की दे बाप्पा, सांभाळून घेशील. take care, असं take care, Lord. सांभाळून घेशील. A whisper in his heart does miracles. त्याच्या हृदयातली एक जी कुसबुस त्याने केली त्यातनं चमत्कार झाला. And that one moment moved the heart of the king. आणि त्या एका क्षणात महाराजांचं हृदय जे आहे ते बदललं. And changed the future of the city. आणि त्या येरुशलेम नगरीचं भविष्य त्यात बदललं. Praise God. See how it is linked. You don't need many words. तुम्ही खूप शब्दांची गरज नाही तुमच्या प्रार्थनेत. See, before that we read he had tears. त्याच्या अगोदर आपण असं वाचतो की त्याच्या डोळ्यात अश्रू होते. See, तो उदास होता. his heart panted for the people. त्याचं हृदय तडफडत होतं त्याच्या लोकांसाठी. He loved the Jerusalem त्याचं temple. प्रेम होतं येरुशलेमेतल्या मंदिरावर. He loved God's people. त्याचं प्रेम होतं देवाच्या लोकांवर. Even the highest position next to the king was dampened because the temple walls were in ruins. आणि मंदिराचे कोट असे सगळे नाशाकडे गेले. महाराजांच्या बाजूची पोस्ट सुद्धा जी असेल ती अशी उबली असेल तेव्हा. High post. हाय पोस्ट ना. But yet तरी his heart was not satisfied. त्याचं हृदय समाधानी नाही झालं. I'll be satisfied when I see the Jerusalem wall. म्हणजे काय म्हणणं की नेहम्याचं असं होतं की येरुशलेमेचे कोट परत बांधलेले उभे पाहिले की तत्पश्चात मी परत तृप्त आणि Promotion does not give me joy. मला माझ्या बढतीतनं प्रमोशन मधनं मला आनंद मिळत नाही. Standing next to the king does not give me joy. महाराजांच्या शेजारी उभं राहून सुद्धा मला काही समाधान मिळत नाही की The महाराजांच्या temple should नंतर stand. मीच आहे. मंदिर उभं राहिलं God's पाहिजे. work should done. देवाचं काम झालं पाहिजे. You just need a willing heart. एक इच्छुक हृदय लागतं बेटा. When you have a willing heart, you don't need to make at times long prayers. आणि इच्छुक हृदय असेल ना की लांबलचक प्रार्थना सुद्धा कधी कधी कराव्या लागत नाहीत. The matter of the heart is actually the heart of the matter. The Pharisees used to make long prayers फरीसी किती मोठ्या मोठ्या प्रार्थना करायचे लांबलचक. because their heart was not for God. पण हृदय देवासाठी नव्हतीच हो त्यांची. नुसतं आपलं बरोबर दाखवायला. A whispered prayer पण ह्यांनी काय प्रार्थना केली हृदयातनं. and a faithful God. आणि विश्वासू देव बघा Amen. ऐकण करतो. Even short prayers carry strong power when heaven is listening to you. छोट्या छोट्या प्रार्थना सुद्धा अगदी सामर्थ्यवान ठरतात जेव्हा स्वर्ग तुमचं ऐकत असतं तेव्हा. Bible says in Psalm 21 verse 1, स्तोत्र 21:1 मध्ये बायबल म्हणतं the king's heart is like a stream of water controlled by the Lord. He directs it wherever he pleases. स्तोत्र संहिता 21वा अध्याय 1. Am I right? स्तोत्र संहिता 21:1. Yes. हा. तुझ्या सामर्थ्यात राजा हर्षेल. Proverbs 21, नीतिसूत्र Proverbs 21:1. सॉरी Not Psalms. हा. नीतिसूत्र 21:1. 1 नेव्हर माइंड. हालेलुया. नीतिसूत्र 21:1. राजाचे मन पाण्याच्या ओघांसारखे यहोवाच्या हाती आहे. तो इच्छितो तिकडे तो ते वळवतो. Say, The heart of the king and the ruler is in the hands of the Lord. so what can an ordinary person do मग साधारण माणूस साधा माणूस काय करणार. if God can move the heart of the king? जर राजाचं हृदय देव असं बदलू शकतो हलवू शकतो. God holds king's heart like a river, म्हणजे राजाचं हृदय सुद्धा देवाच्या हातात पाटाच्या पाण्यासारखं आहे. and he can turn it to the left or the right, डावीकडे or reverse it उजवीकडे or stop it or divide the waters. डावीकडे उजवीकडे मागे पुढे कधी त्या हृदयाला तो ओघ देऊ शकतो. पाण्याला ओघ देतो तसं. Like a potter shaping the clay, he can shape. जसं कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देतो तसं देव एखाद्याच्या हृदयाला आकार देऊ शकतो बरं का Say, बेटा. Nehemiah is standing before the king, नेहम्या राजासमोर उभा आहे. heavy heart, हृदय जड आहे mouth closed. आणि तोंड बंद आहे. ऑन ड्युटी आहे तो. What do you want? काय हवं. Quick prayer Nehemiah made. मग राजाने विचारलं काय हवं काय झालं. पटकन एक प्रार्थना नेहम्याने हृदयात केली. And then he said, मग म्हणाला Lord, प्रभू if it pleases you, तुम्हाला जर आवडलं send me to Judah, तर मला यहूदात पाठवा. because Maharaj. the walls are broken down. कारण की कोट भिंती तुटलेल्या आहेत. महाराज Now, this king was not a Christian. आता हा Or a राजा हे महाराज हा राजा काही ख्रिश्चन किंवा यहुदी नव्हता. Why should he listen to him? त्याने कशाला ऐकायचं नेहम्याचं.
But when God touches the king, पण देव जेव्हा एखाद्या राजाला स्पर्श करतो, even a Gentile king has to listen. मग परराष्ट्रीय राजा असला तरी त्याला ऐकावंच लागतं, कारण देवाने केलंय. So king said yes. तर महाराज हो म्हणले. And Nehemiah got the letters. आणि नेहमीयाला शिफारस पत्र मिळालं. He got the guards. आणि त्याला रक्षक मिळाले, सैनिक मिळाले, शिफारस पत्र मिळालं. All from a short prayer. त्या 2 मिनिटाच्या 2 शब्दाच्या हृदयात केलेल्या प्रार्थनेवर. Small prayer, powerful results. छोटी प्रार्थना, सामर्थ्यवान परिणाम. One whisper to God. 1-2 शब्द तो काय देवाच्या कानात त्याने टाकले. King opened his heart. महाराजांनी हृदयच उघडलं. Amen. कारण देव करत होता तिथे बसून. God was already holding the king's heart in his hand. देव आला लगेच महाराजांवरती बसून देवाने हृदय हातात घेतलं त्यांचं. This is the power in short prayers. हे सामर्थ्य आहे. छोट्याशा प्रार्थनेतलं सुद्धा हे सामर्थ्य आहे. Amen. पण त्याचं इथून आलं पाहिजे. See, you need real faith, खरा विश्वास लागतो. real touch, इथे खरा स्पर्श लागतो. हा टाइम a पास, real connection, गेम्स वगैरे नव्हे. a real love, खरं प्रेम, खरा संपर्क, real खरं tears. नातं, खरे खुरे अश्रू पाहिजेत. Amen. आमेन. Say, like Nehemiah, I will whisper to God, म्हणा नेहमीयाप्रमाणे मी देवाच्या कानात कुजबुजणार आहे. and heaven will roar for me. आणि स्वर्ग माझ्यासाठी गरजेल सिंहासारखं. Like Amen. Nehemiah, I will whisper to God, नेहमीयाप्रमाणे मी देवाच्या कानात कुजबुजीन. and heaven will roar for me. स्वर्ग माझ्यासाठी उघडपणे गरजेल. One breath can touch heaven. एक श्वास स्वर्गाला स्पर्श करू शकतो. One breath can touch heaven. तुझा एक श्वास स्वर्गाला स्पर्श करू शकतो. One grief can touch heaven. तुझा एक उसासा की देव बाप्पा स्वर्गाला स्पर्श करू शकतो. That's why before you speak to people, speak to God. म्हणून लोकांशी बोलण्या अगोदर, पोरा टोरांशी गप्पा मारण्या अगोदर थोडं देवाशी बोला आधी. Amen. आमेन. Small prayers invite big power. छोटी प्रार्थना मोठं सामर्थ्य आकर्षित करते. See, prayer does not need volume in it. आणि प्रार्थनेमध्ये काही खूप सारे शब्द असले पाहिजेत काय गरजेचं नाही. Heart. हृदय पाहिजे बेटा, हृदय. And हृदय. then you have victory. आणि मग विजय मिळतो. प्रार्थनेत काय आपल्याला आपली भाषा नाही दाखवायची की मला किती चांगली भाषा आहे ते बघा. हृदय माझं किती छान आहे बघा. देव बाप्पा एक शब्द उत्तर द्या. You need direction in your life. आयुष्यामध्ये मार्गदर्शन लागतं. One prayer. हवंय. समजा आयुष्याला मार्गदर्शन हवं असेल तेव्हाही एक शब्दाची प्रार्थना कर बास आहे. Nehemiah didn't pause in fear. नेहमीया भीतीनं असा थांबला नाही. He paused for power. सामर्थ्यानं थांबला. He paused to pray. थांबला असं प्रार्थना करायला थांबला. We pause to be afraid. आपण थांबतो, स्तब्ध होतो असे घाबरून. आता काय बोलायचं? आता याने असं विचार. बॉस ने पूछा क्या हो गया? काय तो कोणीच बोलना नाही, क्या माझा हो मित्र गया? नाही. See, pray to God immediately. देवाला प्रार्थना करा आणि बोल ना. Amen. आमेन. More डर के than क्या होगा? 35 years ago, 35 वर्षांहून जास्त वर्षांपूर्वी when I was still working in my regular job, मी माझ्या नोकरीवरती होतो, काम करत होतो. before I became a pastor, मी पास्टर होण्या अगोदर एका कंपनीत नोकरीला होतो. I learned something very simple but very powerful. तेव्हा ना एक फार साधी सिंपल गोष्ट मी शिकून घेतली, पण एवढी सामर्थ्यवान आहे ना ती. I learned the strength of short prayers. मी छोट्या प्रार्थनांमधलं सामर्थ्य शिकलो. Amen. हालेलुया. In those times, त्या काळी my brother Paul, who is also a pastor today, माझा जुळा भाऊ आहे ना पास्टर पॉल, जे पास्टर आहेत, he lived next door to me ते back माझ्या then. तेव्हा त्या काळी माझ्या शेजारच्या बिल्डिंग मध्येच पास्टर पॉल राहायचे. And each morning, दररोज सकाळी before we both went to work, आम्ही दोघे जण कामाला जाण्या अगोदर we used to do one thing very आम्ही effectively. फार प्रभावशाली रीतीनं एक काम आम्ही करायचो. We made it a habit. आम्ही सवय लावली ती. One day, एके दिवशी he would come to my house पास्टर पॉल आमच्या घरी येणार. and we would all three sit together and make a short prayer. नो सिट, नील डाऊन अँड प्रे. Yes, kneel आम्ही down. तिघही नो सिट, बसून नाही, आम्ही तिघही पास्टर पॉल, पास्टर पीटर आणि मी गुडघे टेकून प्रार्थना करणार. ते दोघं कामाला जायच्या आधी. And then after that, त्यानंतर I would take out my bike and we used to go to work. त्या दिवशी मी माझी बाईक काढणार आणि आम्ही दोघं कामाला जाणार. आम्ही दोघेही एकाच कंपनीत कामाला होतो. The next day, दुसऱ्या दिवशी I would go to his house for prayer. मी पास्टर पॉलच्या घरी जाणार. And then it was his turn to remove his scooter and we would go to work. मग तिथे गुडघे टेकून आम्ही प्रार्थना करणार. आणि मग तो त्यांचा टर्न की त्यांनी त्या दिवशी त्यांची स्कूटर काढायची आणि त्यांच्या स्कूटरवर आम्ही दोघं कामाला जाणार. When I used to go to his house, his wife मी and he त्यांच्या घरी- and me kneel down, we used to pray. मी पास्टर पॉलच्या घरी गेलो की पास्टर पॉल, त्यांच्या पत्नी सिस्टर जीन
आणि पास्टर पीटर तिघजण तिथे गुडघे टेकून प्रार्थना करणार. त्या दिवशी पास्टर पॉल गाडी काढणार, त्या गाडीवर दोघं कामाला जाणार. आमच्या घरी आले की आम्ही तिघं करणार, हे गाडी काढणार आणि दोघं कामाला जाणार. Every day. आम्ही सवयच लावली होती. देवाशिवाय आमचं नाही झालं. Small prayer, honest prayer, बोला. faithful prayer. साध्या सुध्या सिंपल प्रामाणिक इमानदार प्रार्थना आम्ही केलेल्या आहेत. And that's how we lived. अशा पद्धतीने आम्ही जीवन जगलोय. That's why nobody could remove me from my job. म्हणून माझ्या नोकरीवरनं मला कोणी काढू नाही शकलं. ते लोक शॉर्टलिस्ट करत होते तेव्हा सुद्धा. Yes. नाही, मला नाही कोणी काढू शकलं. Always started with a short prayer. आणि नेहमी छोट्या प्रार्थनेनंच आम्ही दिवस सुरू करायचो. No big show, but small prayer. मोठी शोभाजी वगैरे काय नाही, छोटी प्रार्थना आणि ऑफ. But that was enough to bring heaven down and keep us safe. हालेलुया. स्वर्ग खाली उतरून यायचं त्या प्रार्थनेत आणि आम्ही सुरक्षित राहायचो असल्या आमच्या प्रार्थना And असायच्या. I used to go to my work with confidence. आणि विश्वासाने मग आम्ही कामाला जायचो. And at work people were afraid आणि कंपनी गेल्यानंतर लोक तर रोज घाबरलेलीच असायची. because there were layoffs and termination. कारण की लोकांना काढलं जात होतं कामावरनं. Every morning रोज सकाळी many of them would rush to the notice board अनेक जण धावत धावत नोटीस बोर्ड कडे जायचे. after punching their card, पंचिंग केल्यानंतर नोटीस बोर्ड कडे धावायचे बघायला. hoping that their names weren't there. आशा ठेवून की माझं नाव लागलेलं नसावं, मला कंपनीतनं काढलेलं नसावं. But I would never go to the notice मी board. नाही कधी नोटीस बोर्ड कडे जायचे. I would go straight to my मी office. सरळ माझ्या ऑफिस मध्ये जायचो. People used to ask, लोक मला are विचारायचे, you not afraid you might lose your job? तुला भीती नाही वाटत पीटर की तुझं नाव लागेल आणि तुझी नोकरी जाईल? I used to tell them simply, मी त्यांना एकदम साधं उत्तर द्यायचो, my God is in control. माझ्या देवाचा ताबा आहे. Because I had already committed the day to Him. कारण मी दिवस माझ्या देवाच्या हातात ऑलरेडी इकडे यायच्या अगोदरच दिलाय. One short prayer छोटीशी प्रार्थना, that gave us confidence. त्यातनं आम्हाला विश्वास प्राप्त व्हायचा आणि अशी उत्तरं आम्ही मग लोकांना द्यायचो की नाही नाही आम्ही सकाळीच देवाच्या हातात सगळं दिलंय, देव बघून घेईन, आम्हाला टेन्शन नाही येत. And many lost their jobs, आणि अनेकांच्या नोकऱ्या तेव्हा गेल्या, but I didn't lose my job. माझी नाही गेली. Not because of who I was, मी जे होतो त्यामुळे नाही, because of who He was. पण तो जे आहे For me. त्यामुळे, तो माझ्यासाठी जे आहे त्यामुळे. Because I got connected to Him every day. कारण माझा संपर्क मी देवाशी रोज ठेवलेला आहे. I didn't get removed. आणि मला त्यांनी कामावरून काढलं नाही, I resigned the job. मी राजीनामा दिलाय. Many people lose their job and then become a pastor. अनेक लोकांच्या नोकऱ्या जातात म्हणून मग ते येतात आणि पास्टर होतात. But I resigned my job. माझं असं नाही आहे, मी राजीनामा दिलाय. Amen. आमेन. Because Jesus called me to serve Him कारण in full time. तोवर मला देवानी येशूंनी पाचारण दिलं, माझ्यावर कॉलिंग आलं आणि मी नोकरीचा राजीनामा दिला. And before I left, सोडण्या अगोदर the officer in the HR called me HR मधल्या ऑफिसरनी मला बोलवलं and he showed me such a thick file. आणि त्याने मला एक जाड फाईल दाखवली. Pages full of complaints written by my senior, my boss. माझे जे सिनियर बॉस होते त्यांनी माझ्या विरुद्ध केलेल्या तक्रारी ज्या होत्या, So त्या many. तक्रारी त्याने मला दाखवल्या की पीटर तुझ्या विरुद्ध किती तक्रारी आल्या आहेत बघ. In all these years. या सगळ्या गेल्या वर्षात फाईल भरली अख्खी. But पण the personal officer told me ते जे ऑफिसर होते पर्सनल, ते मला म्हणाले no action was ever taken on these. कधी या सगळ्या तक्रारींवरती ऍक्शन नाही घेतली. Because कारण the personal manager, पर्सनल मॅनेजर he told him, don't do anything. ते त्यांना म्हणायचे की नको काही करू, ऍक्शन नको घेऊ, Don't take action. Let Action. anybody say anything against him. कोणी काही बोलो पीटरच्या विरुद्ध ऍक्शन म्हटले. God had covered me. देवाने मला असं झाकलं ना की कोणी मुझे क्या ही निकालेगा, मैं नहीं छोड़ दिया. He was my shield. माझी ढाल होता देव. पण प्रामाणिक जीवन, आमची जीवन फार सरळ होती. Even when I didn't know there was a storm, he calmed it. आणि मला माहिती नव्हतं की एवढं मोठं वादळ माझ्या विरुद्ध कंपनी सुटलेला आहे किंवा असणार आहे, तरी देवाने ते शांत करून टाकलेलं होतं आणि मला पत्ता पण नाही. Amen. पण जीवन सरळ पाहिजेत बरं का. And when I resigned, आणि जेव्हा मी राजीनामा दिला, they had a send off for me. सेंड ऑफ असतो ना, माझ्यासाठी त्यांनी ठेवला And they said, give a speech. की काहीतरी बोल म्हणाले. मग पीटर कुछ बोलो, बात करो. And I had my friends there. माझे मित्र होते त्या कंपनीत ऑलरेडी. And I was telling them, should I speak on Jesus? मग मी त्यांना विचारत होतो की मी येशूंविषयीच बोलू का आता. They said, don't do all that. ते It is म्हणले, a "अरे send बाबा, off. असं काय करू नको, सेंड ऑफ आहे, तू प्रीचिंग नको करू." So they said, तर ते म्हणाले, you must have got in a bigger company. सगळे म्हणजे बाकीचे म्हटले कंपनीतले की काय आणि कुठल्या मोठ्या कंपनीतच नक्की I काम said, लागलं. yes. म्हटलं हा बरोबर आहे, In Tata, you एकदम got? बरोबर. मग टाटात का? Bajaj? बजाज? No, bigger than that. त्याहून मोठं. Which मी one म्हणाल is it? त्याहून मोठं. I said, God's kingdom. देवाचं राज्य. God's kingdom. देवाचं राज्य. मी तर बोलूनच मोकळा झालो, नाहीतरी आता सोडायचंच आहे.
I lived with boldness there. मी एवढ्या धाडसाने जगलोय ना तिथे, पण ते धाडस देवाकडून यायचं, कारण देवाची माझं नातं तसं होतं. नाही तर ते धाडस करून चालत नाही. Meet God every मी day. काय म्हणतो बेटा, देवाला रोज भेटा, Nothing will happen to you. काही नाही होणार तुला, पण खरं खुरं देवाला भेट, खरं खुरं राहा, सगळं चांगलं होईल. I once heard a story of a man named Tim. एकदा मी एका माणसाची कथा ऐकली ज्याचं नाव टिम. Every morning before he went to work, रोज सकाळी हा टिम कामाला जायच्या अगोदर he would step into a chapel and say, एका चॅपल मध्ये, छोटस चर्च असल्यासारखं, तिथं जायचा आणि म्हणायचा, Lord, प्रभू this is Tim. मी टिम, Good morning. गुड मॉर्निंग. Then he would go to work. आणि मग कामाला जायचा आणि हजेरी लावून की चला. Every day he would do that. रोज करायचा तो त्या छोट्याशा चॅपल मध्ये, त्याच्या सारख्या चॅपल मध्ये जाऊन रोज प्रभूला सलामी द्यायचा, हजेरी द्यायचा, गुड मॉर्निंग करायचा आणि जायचा. One day he was very sick and couldn't go. एक दिवशी टिम फार आजारी पडला आणि जाऊ नाही शकला. And it is said, आणि म्हटलं गेलं, Jesus came to him personally, येशू स्वतः त्याच्याकडे आले, where he was lying on his bed, जिथे तो त्याच्या बिछाण्यावरती आडवा पडलेला होता. जीसस स्वतः आले त्याच्याकडे and said, आणि म्हणाले, This is Jesus, Tim. टिम, जीसस, I missed you this morning, आज सकाळी मला आठवण आली तुझी, तू आला नाही, so I came to meet you. म्हणून मी आलो भेटायला. ओ हालेलुया, असं असावं. And Jesus healed him right away. आणि येशूंनी त्याला लगेच बरं केलं. Praise God. देवाला धन्यवाद. Don't wait for the perfect timing to pray. परिपूर्ण वेळ यायची वाट बघू नका. प्रार्थना फिर करेंगे, फिर देखेंगे. प्रेयर ही तो करना ही नहीं, प्रेयर ही सब कुछ है. कर ले जल्दी जल्दी. Before we sleep, we pray. झोपण्या अगोदर रात्री आम्ही रोज प्रार्थना करतो, रोज नित्य नियमाने Pray and then sleep. प्रार्थना करून बांधून बिंदून बघायचं. हालेलुया. That's why म्हणून all these enemies are far from me now. हे सगळे शत्रू माझ्यापासून लांब राहतात. That's why I can stand for 39 years. म्हणून तर 39 वर्ष मी इथे असा उभा आहे. कोणी काही करू नाही शकत आहे. Don't wait until you have time or until you have hours. वेळ मिळाल्यावरती करीन, असं काही घडलं तर करीन, की ते लोक मला म्हणतील प्रेयर कर, मग मी करीन. कशाला आमंत्रण पाहिजेत, करून मोकळे व्हा. Sometimes even walking you can say, Lord, take charge. कधी कधी चालतानाही तुम्ही म्हणू शकता, प्रभू ताबा घे. That is my statement. माझं हे विधान असतं नेहमी. Whenever I meet something where I feel it is little bit hard and tough, जेव्हा केव्हा असं माझ्या आयुष्यात काही आलं की जे मला अवघड जात आहे, my shortest prayer is, Lord, take charge. माझी छोटीशी प्रार्थना देवाला अशी असते, दे बाप्पा ताबा घे. That is her habit for me. माझी ती सवयच आहे. Anything which is tough or meeting tough people or weird people or crazy people. काही मला अवघड जात असेल किंवा काही अवघड लोकांना किंवा काही विचित्र लोकांना, समजा मी भेटतात बिलीवर लोकात सुद्धा विचित्र लोक असे जर कोणी असतील तर माझी प्रेयर एका वाक्याची ती, Lord, take charge. प्रभू तू ताबा घे. हाऊ टू डील विथ दिस डिफिकल्ट पीपल. I mean, I have never said, Lord, help me. I just said, take charge. मी कधी असं नाही म्हटलो प्रभू मला मदत कर. मी नाही म्हणतो प्रभू ताबा घे. And he hears, he moves. और प्रभु ऐकतो, प्रभु कार्य He करतो, answers. प्रभु उत्तर देतो. Short prayers are also effective. छोट्या छोट्या प्रार्थना पण बघा किती प्रभावशाली It असतात. gives you powerful results. सामर्थ्यवान परिणाम त्यातून मिळतात. Amen. Amen. Even after 35 plus years today. आज 35 हून अधिक वर्ष झाली तरी Now as a pastor, आज मी एक पास्टर या I still नात्याने believe it. माझा विश्वास आहे. I still believe in short prayer. माझा अजूनही छोट्या छोट्या प्रार्थनांवरती विश्वास आहे. मी फार मोठा झालो, पास्टर झालो, बिशप झालो म्हणून आता मी लांब लचकच सगळं असं काही नाही. माझा अजूनही छोट्या प्रार्थनांवर विश्वास. I still believe one short prayer can open the heavens. अजूनही माझा विश्वास आहे एक छोटी प्रार्थना माझ्यासाठी स्वर्ग उघडेल. Amen. Amen. God help me. दे बाप्पा, Lord, take charge. दे बाप्पा ताबा घे. Jesus, guide me. दे बाप्पा येशू मला Give me मार्गदर्शन, wisdom to मला speak. ज्ञान दे बोलायला, माझ्या me मुखात strength शब्द to घाल, मला stand. शक्ती दे उभं राहायला. Take charge of my enemies. ताबा घे माझ्या शत्रूंचा. Simple words साधे शब्द, spoken in fire, आगीने बोललेले साधे शब्द, काय spoken मोठे from मोठे the heart. हृदयापासून बोललेले. Amen. ओ हालेलुया, आमेन. Some people think short prayers are a big insult to God. काही लोकांना असं वाटतं एवढी छोटीशी प्रार्थना देवाला करायची असते का, देवाचा असा कसा अपमान करता. See, it's not how many words you put in your prayer. अरे तू किती शब्द तुझ्या प्रार्थनेत घातले ते काही महत्वाचं नसतं रे बाबा. Because letter killeth. कारण की अक्षर ठार मारतंय. It is the spirit that gives life. आत्मा जीवन देतो. आत्म्याने भरलेले दोन शब्द पण चालतात. It's how much you trust on Him. तुझा देवावर किती विश्वास आहे त्यावरती अवलंबून आहे. Many times अनेक वेळा when we talk with our bosses, we have to convince him and we speak to him 1 hour. आपण जेव्हा आपल्या बॉसशी बोलतो आणि समजा आपल्याला आपल्या बॉसला काही पटवून सांगायचं असेल
तर आपण किती तासभर त्याच्याशी because बोलतो. we don't trust him. का आपला विश्वास नसतो आपल्या बॉस वरती की ह्याच्या अंगात कधी येईल. But with God, देव म्हटलं you ना, trust him. देवावर आपला पूर्ण विश्वास असतो. You don't need to repeat दोन your शब्द prayers. टाकले तरी मला माहितीये देव माझं ऐकले. You know, sometimes we say, कधी कधी आपण म्हणतो ना, ऐकलं ना मी काय म्हंटल तुम्हाला, असं नव्हतं मला करायचं होतं असं पण झालं. म्हणतो ना कधी कधी ऐकलं ना आपण. तुम्ही, ऐकलं ऐकलं ना? Did you ना, hear me? अरे वा ऐकलं मी. अरे बाबा ऐकलं राजा, See, ऐकलं. but with God, पण देव म्हटलं ना, it's not ऐकलं का ऐकलं का. First sentence you made, you already heard. देव म्हटलं ना की तू जे काही पहिलं वाक्य बोललाय ते त्याने ऐकलेलं आहे. ते असं सारखं गायला नको, ऐकलं का दादा, ऐकलं का, ऐकलं सगळं ऐकलं. Mark, you know, Matthew 6:7, मत्ती 6:7 Jesus said, येशू बोलले, don't think you will be heard because of many words. अनेक शब्द तू बोललेला आहेस, Ah. तू बडबड खूप केलीस म्हणून तुझं ऐकलं जाणार आहे, या भ्रमात राहू नको. Jesus is saying it. येशू बोलतायत, Don't think you will be heard because of many words. अनेक शब्दांमुळे तुझं ऐकलं जाईल असा विचार करू नको. God is not impressed by our speeches. देवावरती आपल्या बोलण्याची छाप पडत नाही. मत्ती 6:7 He is not impressed by long speeches. देवावर ना आपल्या मोठ्या मोठ्या भाषणाने काही छाप पडत नाही. He is moved by our faith. आपला विश्वास बघून देव कार्य करतो. He is moved by our surrender. आपण जे काही देवाला समर्पण करतो ना त्यातून देव कार्य करतो. He is moved by our childlike trust. आणि बालकासारखा आपला जो विश्वास आहे ना त्यातून देव कार्य करतो. When your heart says, Jesus, help. जेव्हा तुझं हृदय म्हणतं की दे बाप्पा, येशू मला मदत कर, Lord, take charge. प्रभू ताबा घे, Lord, I trust you. प्रभू माझा तुझ्यावर विश्वास आहे, He leans in immediately. लगेच देव येतो He listens. He acts. आणि ऐकतो, कार्य करतो. Amen. Amen. Yes, there are times to pray long and deep prayers. अर्थातच कधी कधी मोठ्या मोठ्या प्रार्थना करायची, गहन आणि खोल प्रार्थना करायची सुद्धा वेळ असते, त्याला मी मनाई करत नाही. Amen. Amen. Don't neglect that also. त्यालाही तुम्ही दुर्लक्ष करू नका. कधी कधी 2-4 तास बसून सुद्धा प्रार्थना करायला हवी. 4 hours, 5 hours, 6 हो, hours, 4, 5, 6 तास तुम्हाला जमेल तसं. 7 hours. 7 तास. Amen. आमेन. I prayed 7 hours. 7 तास Only सलग in tongues. अन्य भाषेत मी प्रार्थना केलेली आहे. 7 तास सलग. 9 to 3. 9 ते 3. Now I don't know how many hours it is now. 9 ते 3 किती तास झाले? 6 hours. 6 hours. Then I 6 prayed 6 तास. hours. 6 तास केली. I didn't know also how the time went. आणि वेळ कशी गेली मला कळलंही नाही. And I shared with you how miracles took place that day. आणि मी तुम्हाला सांगितलं कसं त्या दिवशी चमत्कार झाले. आम्ही प्रार्थनेत वेडी Say- माणसं होतो Or ऍक्च्युअली. you can fast and pray. नाही तो उपास प्रार्थना करा. Maximum I fasted 7 days जास्तीत जास्त मी Fasted and ऍट अ prayed. टाइम उपास केला 7 दिवस. only with water. फक्त पाणी पिऊन 7 दिवस जास्तीत After जास्त. that, 2 days, 3 days. त्याच्यानंतर मग 1 2 day. दिवस 3 दिवस आम्ही तर प्रेझेंट वर्शिप घ्यायला उभे राहायचो ना, त्याच्या आधी पण 3-3 दिवस उपास प्रार्थना करून मग प्रेझेंट वर्शिप घ्यायचो. Yeah, we used to जेमतेम take अर्ध्या praise and तासाची. worship after fasting. आम्ही उपास प्रार्थना करून 3-3 दिवसाची प्रेझेंट वर्शिप घ्यायला उभे राहायचो. अर्ध्या तासाची जेमतेम प्रेझेंट वर्शिप. अशी आमची आयुष्य So, ओवाळली आम्ही देव. there are also times to just place one word before Jesus. आणि एक वेळ अशी पण असते की येशू समोर तुम्ही एक शब्द टाका आणि काम And होईल. that's enough. तेवढंही बास असतं. Because a short prayer breathed in faith कारण छोटीशी प्रार्थना पण ज्यात विश्वास टाकलाय is never too small for a big God. ती प्रार्थना कधी एवढी छोटी नसते त्या महान देवासाठी. Amen. ती कार्य करण्यास प्रबळ आहे. So all the time it's not long prayers but faith and short prayers can move God's hand. तर नेहमी लांब लचक प्रार्थना आणि विश्वास असं नव्हे, छोट्या छोट्या प्रार्थना सुद्धा देवाचा हात हलवू शकतात. Sometimes you don't need to shout. कधी कधी तुम्ही ओरडायची पण गरज नाही. A whisper of faith is louder in heaven विश्वासाने तुम्ही कुजबुजलात ना तर than a तेही shout स्वर्गात of pride. तर तेही स्वर्गामध्ये जोरात ऐकू जातं. म्हणजे घमेंडीनं जोरात बोलायच्या ऐवजी, गर्विष्ठपणे जोरात आरडाओरडा करायच्या ऐवजी विश्वासाने नम्रतेनं 2 शब्द देवाच्या कानावर टाकले हळूच, ते स्वर्गात जोरात बोलले जातात. Amen. Amen. And Jesus responds to trust. आणि येशू विश्वासाला प्रतिसाद देतात. Write it down if you want. लिहून घ्या पाहिजे तर. Jesus responds to trust. लिहूनच घ्या. येशू विश्वासाला प्रतिसाद Or you देतात. can write it this way. नाही तर असं लिहा, Jesus responds to trust, not timing. येशू विश्वासाला प्रतिसाद देतात, मिनिटांना तासाला वेळेला नाही. Why this matters? का बरं हे महत्वाचं आहे? Because in battle, कारण युद्धात you have no time for long speeches. वेळ नसते आपल्याकडे मोठं मोठं भाषण करायला. When you are drowning, जेव्हा आपण बुडत असतो, you cannot fast and pray. ते बुडताना आपण उपास प्रार्थना कशी करणार? And at such times, you need to make quick prayers. अशा वेळेला पटकनच प्रार्थना करायला हव्यात. Amen. Amen. A quick shout to heaven does the work. पटकन चटकन स्वर्गात एक शब्द टाकून दिला, काम होतं. Like Peter was drowning, जसं पेत्र बुडायला लागला, he just shouted.
केवळ ओरडला, Jesus save me. येशू मला वाचवा. Jesus saved him. येशूने त्याला वाचवलं. Saved. काही लांबलचक प्रेयर तर केलीच नाही त्यांनी. असं 1 Thessalonians 5:17. 1 थेसलनी 5:17. Pray without ceasing. अखंड आणि निरंतर प्रार्थना करा. See. 1 थेसलनी 5वा अध्याय 17वे वचन अंडरलाईन इट बेटा. That means keep the line open. याचा अर्थ लाईन उघडी ठेवा. Don't hang up on heaven. स्वर्गाची लाईन तुम्ही अशी ठेवून देऊ नका. Because one whisper can shake the heavens. कारण एक शब्द तुम्ही स्वर्गात टाकला तर स्वर्ग हादरेल. Your short prayer can reach very high. तुझ्या छोट्याशा प्रार्थना अगदी उंच पोचतात बरं का. Faith does not need big words. विश्वासाला मोठ्या मोठ्या शब्दांचीच गरज आहे असं काही नाही. Don't just wait to pray, just say it. केवळ प्रार्थना करायची वाट बघू नका. ते बोलून मोकळे व्हा की दे बाप्पा समजून घे, ऐकून घे, करून दे. Amen. Amen. Sometimes you will feel something coming outside of you to pray. Suddenly pray. कधी कधी तुम्हाला असं आतून वाटेल की काहीतरी मला आता बाहेर काढायचंय. प्रेयर करून टाका. Amen. आमेन. When you don't know how the outcome will be, pray. जेव्हा तुम्हाला माहित नसतं की आता या सगळ्याचा काय परिणाम होणार आहे माहिती नाहीये, प्रार्थना करा. Because there are many things that are beyond what you see. कारण कसं असतं ना बेटा, अनेक गोष्टी आपल्याला दिसत नसतात, त्याच्याही पलीकडे बरंच काही असतं. There is more to it than meets the eye. डोळ्याला दिसतंय त्याच्याही पलीकडे बरंच काही असतंय जे तुला आणि मला कळत नसतंय. So it's very good to pray. तर प्रार्थना करणं नेहमी चांगलं. Because कारण sometimes when everything is quiet also there is some thunder coming. कधी कधी सगळं शांत असताना सुद्धा एखादं वादळ येत असतं बरं का. Amen. आमेन. You don't know. तुम्हाला माहित नाहीये. इट्स काम बिफोर द स्टॉर्म. वादळ येण्या अगोदरची ती शांती आहे. And so the safest thing for you is to pray. तर तेव्हा सुरक्षित म्हणजे काय करणं? प्रार्थना. Because something is always shifting in the spiritual realm. का आध्यात्मिक स्तरात ना नेहमी हलवाहलव होत असते. See? There are evil forces that shift and there are good forces that shift for वाईट you. शक्त्या हलत असतात, चांगल्या शक्त्या हलत असतात. And so God has heard you. The moment you prayed, God has heard you. आणि ज्या क्षणाला तू प्रार्थना केलेली असते ना, त्या क्षणाला देवाने तुझं ऐकलेलं असतं. And you have to move with confidence. आणि त्या विश्वासाने तू जायचं. See? Because your prayer is sowing a seed. कारण तुझी प्रार्थना म्हणजे तू बी पेरतोयस. If it doesn't happen now, you will see the result soon. आणि आता जरी नाही झालं तरी लवकरच तुला त्याचा परिणाम दिसेल. Amen. आमेन. See, the silence of the earth does not mean silence with God. पृथ्वीवरची शांतता म्हणजे देवाशी शांतता नव्हे. Many times people sleep at night thinking heaven's door is closed. अनेक वेळेला लोक रात्रीचं झोपून घेतात असा विचार करून की स्वर्ग रात्री आमचं बंद असतं. हा ते बंद असेल हे पण बंद रात्रीचं आमचं स्वर्ग बंद No, होतं. it is रात्रीच्या open प्रार्थना. 24/7. हा, तो काय इथला जगातला दवाखाना आहे का रात्रीचा बंद व्हायला? ते स्वर्ग 24/7 उघड आहे. तुला झोपायचंय म्हण. Amen. तू म्हण मला झोपायचंय. The moment you prayed, the battle turned. ज्या क्षणाला तू प्रार्थना करतोस त्या क्षणाला The battle has turned. युद्ध वळतं. Even if you don't feel it around you, आणि जरी तुला ते तुझ्या अवतीभोवती नाही जाणवलं something is happening. तरी काहीतरी See, झालेलं when असतं. the angels come, they don't come with a sound. देवदूत येतात तेव्हा काही गाजा वाजा करत वरात आल्यासारखे येत नाही. We are so used to with sound if somebody comes. पण आपल्याला कुणाचंही आगमन म्हटलं की गाजा आणि वाजा आणि Because बँड. everything around us here is machinery which is creaking and making noise. का आपल्या अवतीभोवतीची सगळी मशिनरीज आहे जी का कू कुई आवाजच करते. You ride a scooter, you ride हो ना? anything, काही everything makes फटफट्या noise. चालवा, स्कूटरी चालवा, सगळ्याचा आवाज आहे. Whether it's a mixer or your washing machine or मिक्सर whatever. चालवा, वॉशिंग मशीन चालवा, ड्रायर चालवा, काही चालवा, आवाज असतोच. But see the heavens. स्वर्ग बघा. Just imagine if the stars were making noise while they moved. कल्पना करा तारे हलताना आवाज करायला लागले तर All of us would have become deaf. आपण सगळे बाय नाव बहिरे झालो There असतो. is not a sound. एक in the आवाज heavens. नाही होत स्वर्गात आकाशात तारे हलताना. And there are वा. millions of stars. आणि करोडो तारे आहेत, तरी आवाज नाही. But no sound. तरी आवाज नाही, In गडबड नाही, space गोंधळ there नाही. is no sound. त्या अंतरात असा गोंधळ, आवाज, गडबड, आरडाओरडा नाही. अरे नाही पण माझी जागा नाही, अरे पण नाही. Your results may delay, but let not your prayers delay. तुझे परिणाम उशिरा येऊ शकतात पण प्रार्थना उशिरानी करू नको. Because that delayed answer is not delayed, but it is in God's perfect timing. का उशिरा आलेलं उत्तर उशीर नाहीये, ती देवाची परिपूर्ण वेळ आहे. म्हणून ते तेव्हा आलेलं उत्तर आहे. See, त्यापायी तू प्रार्थनाच आता मी उशिरा करणार असं म्हणू नको. so don't delay.
उशीर प्रार्थनेत Don't doubt. करू नको. शंका तर घेऊच नको. Have a strong heart एक बलवान हृदय ठेव, and you will have a big answer. म्हणजे तुला मोठी मोठी उत्तरं मिळतील. Amen. आमेन. हालेलुया. Because your one touch can open heavens. कारण I'm तुझा telling you. एक स्पर्श स्वर्ग उघडू शकतो ऍक्च्युली. हालेलुया. आमेन. Heaven does not want to see your loud voice. स्वर्गाला तुझा जोरदार आवाज नकोय. नेहमी तुझा जोरदार आवाज स्वर्गाला नकोय. Because I have had miracles happening in short prayers कारण की also. माझ्या जीवनात मी छोट्या छोट्या प्रार्थना करून सुद्धा चमत्कार झालेले पाहिलेले आहेत. See, like, I'll give you ordinary म्हणजे example. साधी सुधी उदाहरणं देतो मी तुम्हाला. Once I just suddenly felt I should eat jalebis. एकदा ना असं मला अचानक वाटलं की मी जिलबी खावी. I said, in my heart, हृदयात बरं का, हृदयात. Lord, प्रभू I just feel like हो eating ना, jalebis. तोंडाला पाणी आलं माझ्या. जिलबी खावी असं वाटलं. And that's all. बस. I just forgot about it. I went about it. मग मी विसरून गेलो. And on that Saturday, शनिवार होता आणि morning त्या I was saying, सकाळी मी असं बोलत होतो देवाला. that evening somebody came on the stage त्याच शनिवारी मीटिंग मध्ये शेवटी कोणतरी स्टेजवर आलं. and they were healed or blessed or something happened good. त्यांना आशीर्वाद आरोग्य काहीतरी मिळालं. He brought a big basket of jalebis. त्यांनी इतके किलो भर अशी जिलेबी I आणली. don't know, it must be 20-30 हा, kilos. 20-30 किलो आणली असेल. I mean, he said, I want to give something, so I thought maybe he wants to give a donation. ते म्हणाले की मला तुम्हाला काहीतरी द्यायचंय. तर मला असं वाटलं की त्यांना देणगी द्यायची असेल. Say, Huh? but he gave jalebis. त्यांनी जिलबी दिली, I mean, देणगी. how much I will eat? किती खाईन मी, पण देवाने किती दिली. And I went home and I said, Lord, you are so good. मग मी घरी गेलो आणि म्हटलो प्रभू तू किती चांगला आहेस. I mean, I just thought, मी फक्त विचार केला होता की आज even मला if I didn't get jalebis, I wouldn't say I won't preach today. आणि जरी मला जिलबी मिळाली नसती तर मी काय आज उपदेश करणार नाही, मी मीटिंगला जाणार आहे वगैरे असं मी काय करणारच नव्हतो ऍक्च्युली. नसती दिली देवानी तरी मी तर येणारच होतो सभेला. And I remember another day, just about 1-2 weeks back, आणि आता 1-2 आठवड्यांपूर्वी मला आठवतं I just felt like eating Indian mackerel, bangda. बांगडा. मला असं वाटलं बांगडा खावा, मासा बांगडा. And I told my wife, but somehow it just kept on postponing. माझ्या few days. बायकोला सुद्धा मी ते सांगितलं पण ते माहित नाही कसं ते पुढेच गेलं. बांगडा काही घरी आला नाही. But that day it was there on the table. पण त्या दिवशी घराच्या टेबलवर बांगडा आला. Brother Biru, our elder, his daughter, हा, ब्रदर बिरू आहेत ना आपले एल्डर, त्यांची मुलगी क्रिस्टी. she had gone somewhere fresh, क्रिस्टी गेली होती कुठेतरी कोकणात. and she brought fresh Indian तो mackerel. कोकणात तिने असं नाव भरून बांगडे घेतले आणि आणले. तर तिने मला निरोप दिला, पास्टर पाठवू का. म्हटलं लगेच तुरंत भेज दे क्रिस्टी. And I couldn't even eat. मला तर तेवढं खायलाही होईना पण आले बांगडे. And I देव remember, असं करतो. and I remember मला many years आठवतं, back, अनेक वर्षांपूर्वीचं सांगतो, I just came to the Lord, मी प्रभूकडे नुकताच आलो होतो. and all my life from my childhood I wanted to buy Keds. आणि आयुष्यभर बालपणापासून shoes. मला स्पोर्ट्स शूज घ्यायची My फार friends had. इच्छा. माझ्या मित्रांकडे होते स्पोर्ट्स But शूज, it was very expensive in those times. पण महाग असायचे ते तेव्हा. So I तर couldn't buy. मला नाही घेता आले कधी स्पोर्ट्स शूज. I came to the Lord, मग मी आलो प्रभूमध्ये. and then once I just said, Lord, if I एकदा can, मी म्हणालो प्रभू मला स्पोर्ट्स शूज घ्यायचे, will you buy me and give me? तू मला देशील का. God says a cattle on the 1,000 hills belongs to me. ते बोलला ना डोंगरांवरची गुरंढोरं माझी आहेत. That means if you want a cow, you ask God, He will give म्हणजे it to you. तुम्हाला जर गाय हवीच असेल तर देवाला मागा, देव देईल. बंदी असली तर. Because He said, gold and silver are mine, तो म्हटलाय सोनं चांदी माझं आहे, not the goldsmiths. सोनाराचं नाहीये. He देव said, म्हटलं gold and माझं आहे. silver are mine. देव म्हटलाय सोनं चांदी माझं आहे. Yes, He didn't give Abraham from the goldsmith. God gave him, and that's why Bible says Abraham was rich in gold and silver. अब्रामाला सोनाराकडनं दिलं नव्हतं देवाने, देवाने दिलं होतं थेट त्याला. आणि अब्राम म्हणून म्हटलं गेलं एवढा धनवान होता. And I then somebody gifted me money, आणि मग तेव्हा कोणीतरी मला पैसे दिले and it was बक्षीस. exact amount for that kids. आणि बरोबर स्पोर्ट्स शूज जेवढ्यात यायचे ना त्या काळी तेवढी रक्कम त्यांनी मला So I दिली. took my wife to the shop, तर मी घेतलं माझ्या बायकोला. and आम्ही I liked गेलो one pair, गेलो दुकानात, मला आवडले एक शूज, and I wore it, and I said, "This I'm buying." घातले, चालून पाहिलं I वगैरे. said, "We will see what is the मी price." म्हणालो की हेच घेणार मी. म्हटलं बघू किती किंमत आहे. It was the exact price the person had given to me. बरोबर त्या and व्यक्तीनं मला जेवढं बक्षीस म्हणून पैसे दिलेले तेवढीच रक्कम होती. I wore it, मी घातले and I walked
चाललो तिथे दुकानात. Then I said, I removed it मग काढले, and I kept it back. ठेवून दिले परत. And I said, I don't want it. म्हणलं नको I don't want it. नको. You answered my prayer, that is तू important. माझ्या प्रार्थनेला उत्तर दिलंस, तेच मला महत्वाचं आहे. नको. And I walked out of that shop. आणि दुकानातनं बाहेर निघालो. It's like David saying, give me water from the wells of Bethlehem, आणि हे दाविदाने म्हटल्यासारखं आहे की मला बेथलेमच्या विहिरीतनं पाणी दे, because he wanted it. कारण त्याला हवं होतं. It was a long time he didn't get that drink from that कारण well. फार वेळापासून त्याला बेथलेमच्या विहिरीतलं पाणी प्यायला मिळालेलं नव्हतं. And his strong men risked their lives and brought it from the enemy's तर camp. त्याच्या वीर योद्ध्यांनी आपला जीव धोक्यात घालून शत्रूच्या छावणीत जाऊन त्या पाण्याची योजना केली. And when he took it in his hand, आणि मग जेव्हा ते पाणी घेऊन आले, दाविदाच्या हातात दिलं, दाविदाने ते घेतलं. he didn't drink. दावीद नाही प्याला, He poured it down. त्याने ओतून दिलं. मैं मेरी जान दे दूं तुझे प्रभु, जो मांगता हूं तू देता है, मेरी जान ले ले. You know, Dr. Paul Yonggi-cho, डॉक्टर पॉल यंकीचो he had नंतर a डेव्हिड prayer यंकीचो, format. त्यांच्याकडे प्रार्थनेचा फॉर्मॅट होता. He would pray with the tabernacle map in hand. आणि ते ना निवास मंडपाचा नकाशा हातात घेऊन प्रार्थना करायचे. He South always Korea. had long prayers. नेहमी लांब प्रार्थना करायचे. साऊथ कोरियामध्ये त्यांचं सगळ्यात मोठं चर्च. He would start with entering the court with praises, आणि अंगणामध्ये स्तुती करत सुरुवात करणार. then the altar, मग वेदीपाशी, then the laver, मग गंगाळ, then the showbread, आणि मग the समर्पणाची भाकर, lampstand, आणि मग समई, then the incense, आणि मग धूप. and then he used to say, I'm now opening the curtain, the veil, आणि मग ते म्हणायचे आता मी पडदा उघडत आहे. entering the holy place. डायरेक्ट इनटू होली प्लेस. Now I'm entering the most holy place. पवित्र स्थानात येत आहे आणि आता परम पवित्र स्थानात येत आहे. So it used to take about 2-3 hours for तर him to pray. 2-3 तास ते अशी प्रार्थना करायची की प्रभू आता मी अंगणात आलो. जुन्या करातलं निवास मंडप ना ते घेऊन की मी आता अंगणात आलो, आता वेदीपाशी आलो, गंगाळ आलं, समय आली, समर्पणाची भाकर आली, पवित्र स्थान, परम पवित्र स्थान. That's why I'm not surprised that he had the largest church in the world, having more than 7 lakh members. आणि म्हणून मला आश्चर्य नाही वाटत जेव्हा माझ्या कानावर आलं होतं त्या काळी की साऊथ कोरियामध्ये सगळ्यात मोठं चर्च, अख्ख्या जगातलं सगळ्यात मोठं चर्च त्यांचं आहे, जिथे 7 लाखाहून जास्त मेंबरशिप आहे. But see, you don't have time for all that kind of prayer when the snake is biting your heel. पण साप जर तुझ्या टाचेला चावत असेल तर मग तशा प्रार्थना करायला वेळ नसतो. Amen. That's why Moses said, मग मोशे म्हणाला, I'm lifting up this pole. मी हा खांब वर करतोय. Whenever the fiery serpents bite you, just look. आगे साप जेव्हा केव्हा तुम्हाला चावतील तुम्ही या पितळी खांबाकडे पहा. Amen. आमेन. Just look. पहा, फक्त पहा. See, because it was very painful. कारण ते वेदनामय होतं फार. You can imagine the fiery serpent bites you and then you are fasting and praying the whole day. कल्पना करा की आगे साप तुम्हाला चावतायत आणि तुम्ही अख्खा दिवस उपास प्रार्थनेला बसला आणि आगे साप चावतायत. Say, but how considerate God is. पण देव किती सांभाळून घेतो बघा ना. He said, I don't want your prayer. मला काय म्हणायचंय की देव आपल्याला किती सांभाळून घेतो ते पहा, ते पहा. Not even a long prayer. देव म्हणतो मला तुझी Not even short prayer. छोटी प्रार्थना, मोठी प्रार्थना हेही मी लक्षात घेत नाही. Only look. एक नजर दे मला And I बस, will heal you. मी तुला बरं करीन. Sometimes a look at Christ can get you answers. कधी कधी ख्रिस्ताकडे आपण टाकलेली एक नजर आपल्याला उत्तर देऊ शकते की दाटलेल्या आसवांनी मी तुला पाहतो होतो. Say, मी जरी Numbers 21 verse 9. गणना 21:9 ती One नजर, look, one moment, एक नजर, एक क्षण, one spark of faith. एक विश्वासाची ती ठिणगी. That's all it took. बस एवढंच लागतंय. आणि Because लागलं. it was not a ritual, it was about talking about the trust. ती प्रथा नव्हती, विश्वास होता. Amen. आमेन. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतोय? हमारे में ऐसा करते हैं म्हणून करू So, नका. are you ready for making short prayers also? तो छोट्याही प्रार्थना करायला तयार आहात का? जसा प्रसंग येईल तसं पाहिजे. Yes. Like, help, Lord. की मला मदत करा आता देव बाप्पा. मेलो, आता गेलो. Lord, I'm looking to you, Lord. प्रभू मी तुझ्याकडे बघत I आहे. trust you, Lord. माझा तुझ्यावर विश्वास. Show me, Lord. दाखव. Guide me, Lord. मार्गदर्शन. Lead me, Lord. चालव. असं. And my favorite one, आणि माझं आवडतं. take charge. देव बाप्पा ताबा घे. Because we don't know what to pray. का आपल्याला कधी कधी कळत नाही काय प्रार्थना कशी करायची माहिती असतं पण काय करायची प्रार्थना कधी कधी कळत I mean, even if that person is an enemy, I cannot
pray also, Lord, deal with that enemy. म्हणजे जरी तो समोरचा माझा शत्रू असला तरी मी असं तर म्हणूच शकत नाही ना की देव बाप्पा हा माझा शत्रू आहे त्याला What God, if God says, no, he's not your enemy. देव बाप्पा हा माझा शत्रू आहे त्याला हाताळ. जर देव बोलला आणि म्हटला की हा तुझा शत्रू नाहीये तर मग So the best way for me is take charge. अति उत्तम काय मी तेच वाक्य बोलतो देव बाप्पाला की ताबा घे. Amen. आमेन. Are you getting me, people? कळतंय का? You don't have to be deep, you have to be real. फार खोल असायची गरज नाही. खरे राहा. Amen. बी रियल. A short prayer sometimes is a big punch against the devil. छोटी प्रार्थना कधी कधी सैतानाला मोठा बुक्का असतो. Amen. मोठा बुक्का. I mean, sometimes you don't have to shout loudly to shake heaven. कधी कधी जोरात ओरडायची पण गरज नाही स्वर्ग हलवायला. You just have to believe, फक्त विश्वास ठेवायचा and the heavens will be shaken. आणि स्वर्ग हादरेल. Amen. आमेन. कधी उसाचा सोडा, कधी कणा, स्वर्ग तेही ऐकतं. You are a warrior. तू योद्धा आहेस. You are a child of God. देवाचा संतान आहेस. A whisper from a warrior's heart is answerable. योद्ध्याच्या हृदयातली कुजबूज सुद्धा उत्तर घेऊन येते. आमेन. आमेन. हालेलुया. And this kind of prayer you need to continue every day. आणि अशा पद्धतीची प्रार्थना तुम्ही रोज नित्य नियमाने केली पाहिजे. 3 words can reach heaven. 3 शब्दही स्वर्गात चालतात, पोहोचतात. Hezekiah's prayer हेजिकियाची प्रार्थना in 2 Kings 22:5. 2 राजे 20:2-5. Remember me, O Lord. माझी आठवण ठेव दे बाप्पा. Say, Bas. remember me, Lord. माझी आठवण ठेव. Hezekiah just turned his face to the wall and Hezekiah simply reminded God of his faithfulness. हिजकियाने केवळ आपलं मुख भिंतीकडे केलं आणि देवाला आठवण करून दिली आणि म्हणाला की माझी आठवण ठेव. And so before the prophet even left the palace, आणि मग तो जो संदेष्टा होता त्या संदेष्टाने महाल सोडण्या अगोदरच God said, देव बोलला I have heard Hezekiah's shortest prayer त्या हिजकियाची छोटीशी प्रार्थना मी ऐकली आहे and I will heal him. आणि मी त्याला बरं करणार आहे. त्याला सांग. Amen. आमेन. Shortest prayer. छोटीशी प्रार्थना. But tell him I have heard your prayer. पण त्याला सांग त्याची प्रार्थना मी ऐकली आहे. See the thief on the cross. वधस्तंभावर लटकलेला चोर Remember me, Lord. काय म्हटला? माझी आठवण ठेव. Lord, remember me. Just प्रभू remember me. मला One विसरू नको. sentence. एकच वाक्य. One moment. एक क्षण एक वाक्य. Remember me when you enter in your kingdom, Lord. तुझ्या राज्यात प्रवेश करशील तेव्हा माझी आठवण It's ठेव. not even 1 minute prayer. एका मिनिटाची सुद्धा ती प्रार्थना नाहीये. Remember me when you enter paradise. जेव्हा तू सुखलोकात जाशील माझी आठवण ठेव. I mean, it was how many seconds? किती? Come on now, you tell me now. When किती I say, सेकंद लागतात हे बोलायला मला सांगा. huh? हा किती सेकंद लागतात माझी आठवण ठेव म्हणायला. Remember me when you enter paradise. जेव्हा तू सुखलोकात One जाशील second. माझी आठवण ठेव. एक सेकंद. In 1 second, he got heaven. एका सेकंदात त्याला स्वर्ग मिळालंय. तुम्ही लोक काय बोलताय? एक सेकंद में वो पट्टा हेवन गया है. See, because Jesus said, today you will be with me in paradise. पण येशू लगेच म्हटले त्याला आज तू मेरे साथ ऊपर आएगा. One short prayer. एक छोटी प्रार्थना. I mean, not even prayer. It was a request, a plea. प्रार्थनाही नाही विनंती. काकुळतेची विनंती केली त्यांनी. God rewrote his history, देवाने त्या चोराचा इतिहास परत लिहिला. wrote his eternity. अनंत काळचा इतिहास लिहून टाकला त्याचा. And I told you about Hannah's prayer. हन्नेची प्रार्थना It was all in her heart. इथून होती हृदयातून. Praying quietly, her lips moved. शांततेनं प्रार्थना करत होती. ओठ हलत होते. And God gave the answer. देवाने उत्तर दिलं. Gave her a son Samuel. शमूएल दिला तिला. Became one of the greatest prophets. आणि शमूएल किती मोठा संदेष्टा झाला. God sometimes hears the quietest of the prayers. कधी कधी ना देव अगदी शांततेनं आपण जी प्रार्थना केलेली असते एका वाक्याची ना तिलाही उत्तर देतो. Sometimes, the disciples once came to Jesus and said, teach us to pray. एकदा येशूंचे शिष्य येशूंकडे आले आणि म्हणाले आम्हाला प्रार्थना करायला शिकवा प्रभू. Then he gave a small format. मग त्याने प्रभू येशूंनी एक छोटा फॉर्मॅट दिला. Our Father in heaven, हे आमच्या स्वर्गीय बाबा holy be your name. तुझे नाव Your पवित्र kingdom मानले come. जाओ. तुझे राज्य येवो जगी या स्वर्ग उभा राहो. But even today the churches recite that. पण तरी आजही म्हणजे चर्चेस मध्ये ते बोललं जातं पाठांतर You केल्यासारखं. don't need to. It's just a format given to the Jews. ते पाठांतर करून ते बोलायची गरज नाही. ती एक पद्धत यहुदी लोकांना येशूनी दिली त्यावेळेला की अशी प्रार्थना करा. Because in the end you don't have
in the name of Jesus I pray. कारण तिथेल्या प्रार्थनेत अखेरीला येशूंच्या नावात ही प्रार्थना मी मागतो असं दिलेलं नाही. It is a traditional prayer. ती पारंपरिक प्रार्थना आहे. He just gave the format. एक फॉर्मॅट दिला प्रभूनी. You have to pray according to your needs. तुझ्या गरजेनुरूप तू प्रार्थना कर. You don't need fancy words. काही फॅन्सी शब्द त्यात असलेच पाहिजेत असं काही Don't नाही. need long speeches. शब्दांचं प्रदर्शन आणि मोठी भाषणं प्रार्थनेत असायलाच हवीत. नॉट नीडेड. You know the story of Miriam. तुम्हाला मिरियामची गोष्ट ठाऊक आहे In ना? Numbers 12, 10 to 13. गणना 12, 10 ते 13 काढा. गणना Moses' 12. sister spoke out against Moses. मोशेची सख्खी बहीण मोशेच्या विरुद्ध बोलली And as a result, God struck her with leprosy. आणि त्याचा परिणाम म्हणून देवाने तिला कुष्ठरोग होऊ दिला And her skin turned white as snow. आणि कोड फुटलं तिला. तिची त्वचा पांढरी पडली बर्फासारखी. And she was cast outside the camp. आणि मग तिला छावणी बाहेर ठेवण्यात आलं. Aaron pleaded with Moses. अरोनाने जाऊन मोशेला विनंती केली And Moses didn't make a big lecture. आणि मोशेने काही मोठं भाषण नाही दिलं He त्यांना. did not delay. मोशेने उशीर नाही केला. He did not go into the camp and said, I will fast and pray. मोशे असं नाही म्हणाला त्याला की आता मी जातो छावणीत उपास प्रार्थना करून येतो मग सांगतो. As soon as Aaron said this, जसं अरोनाने येऊन मोशेला सांगितलं, Moses turned to God मोशे देवाकडे वळला and he said आणि म्हणाला, in Numbers 12, 13, गणना 12 अध्याय 13 वचन वाचा. Oh God, हे देवा, please heal her. प्लीज तिला निरोगी कर. What it says in Marathi, read. हे देवा, मी तुला विनंती करतो, हिला निरोगी कर. See, नाव पण नाही घेतलं. नाव पण नाही, हिला निरोगी कर. See? माझी बहीण सख्खी रक्ताची मिरियाम, तिला बरं कर. नाही नाही, हिला बरं कर. He didn't even say, Lord, forgive her for having a big mouth. असंही नाही म्हणाला, प्रभू माझ्या बहिणीचं तोंड फार मोठं आहे, तिला क्षमा कर. No. नॉट रिक्वायर्ड. एवढा आगाऊपणा करायची गरज See? नाही. तू बोलायच्या आधीच देवाला माहितीये. See, your heart should be soft. हृदय मऊ पाहिजे. Whatever बेटा. she had done. काही असो, तुझ्या बहिणीने काही केलेलं असो, Oh God, please heal her. दे बाप्पा प्लीज तिला बरं कर. Just 5 words. 5च शब्द आहेत. Full of compassion, कळवळ्याने भरलेले, urgency. तात्कालिकतेने भरलेले, love. विश्वासाने भरलेले, प्रेमाने भरलेले. What happened? काय झालं? God heard him. देवाने ऐकलं मोशेचं. He healed her. आणि तिला बरं केलं. हिला बरं कर म्हटल्यावर तिला देवाने बरंच केलं. And so though he told Moses that Miriam would have to remain outside the camp for 7 days, आणि जरी तो मोशेला म्हणाला की मिरियामला आता 7 दिवस छावणी बाहेर राहावं लागेल, he promised healing. त्याने आरोग्य दिलं, वचन दिलं. And after 7 days, 7 दिवसानंतर Miriam was restored. मिरियाम पूर्ववत झाली. Amen. आमेन. मिरियामने prayers. आयुष्यभराचा धडा शिकला असेल. Okay. Small prayers, effective prayers. छोटी प्रार्थना फार You प्रभावशाली. can cry out for someone also. कुणासाठी तरी सुद्धा तुम्ही असे रडू शकता. Even when people fail, लोक जेव्हा अपयशी ठरतात तेव्हाही mercy in your heart hallelujah. will win over. तुझ्या हृदयातली दया तुला विजय देईल. निर्दयी नसावं बेटा, आपण प्रभूत आहे. A humble heart नम्र हृदय, and a few honest words थोडे पण प्रामाणिक इमानदार शब्द can reach heaven. स्वर्गात पोहोचतात. ओ हालेलुया. हे आम्ही अनुभवलेले आहे. हे अनुभवाचे बोलेत बेटा. You know, Abraham, अब्राहम he prayed for Sodom and Gomorrah. सदोम आणि गमोरासाठी त्याने प्रार्थना केली. Will you sweep away the righteous with the unrighteous, Lord? नीतिमान लोकांना सुद्धा तू अनितिमान लोकांसमवेत नाश करणारेस दे बाप्पा. Will you spare the city if there are 10 righteous people? तिथे 10 नीतिमान लोक असतील तर वाचवशील का? नगर वाचवशील का? God listens to you when you have a merciful heart for others. तुझं जर हृदय दुसऱ्यांसाठी दयाळू असेल ना, देव तुझं ऐकतो. God is waiting for a mediator who will mediate for somebody whom he is ready to judge. देव मध्यस्थी करणाऱ्याची वाट पाहत असतो की कोणीतरी येऊन त्यांच्यासाठी माझ्याकडे मध्यस्थी करावी, मध्यस्थीची प्रार्थना करावी. See? पण आपली हृदय कठोर आणि कडक असतात. मी नाही करणार त्यांच्यासाठी प्रार्थना, त्यांचं असंच पाहिजे. मग याला Whole of Sodom and Gomorrah he wanted to be saved. संपूर्ण सदोम आणि गोमोरा वाचावं अशी अब्रामाची इच्छा, जरी ते एवढं पापात होतं तरी. बघा याचं हृदय बघा. What a golden heart I say. Even for Israelites, Moses said, Lord, please forgive me. If you don't forgive them, then blot my name also out from your register. इस्रायली लोकांसाठी पण मोशे म्हणाला ना की दे बाप्पा, या लोकांना जर तू क्षमा करणार नसशील ना,
तर क्षमा कर मला, पण माझंही नाव मग खोडून टाक स्वर्गातनं. If you don't forgive them, then remove my name. इस्रायली लोकांना तू क्षमा करणार नसशील ना, देवबाप्पा माझं नाव स्वर्गातनं खोडून टाक. After that golden calf incident, त्या सोन्याचं वासरू जे त्यांनी केलं आणि ती जी घटना झाली ना, Moses begged त्यानंतर God to forgive the people. मोशेनं विनवणी केली देवाला की या लोकांना क्षमा कर. Ready to take the offering of their guilt upon him. त्यांच्या गुन्हेगारीचं अर्पण स्वतःवर घ्यायला तयार. Ready to be punished for their sake. त्यांच्या खातर शिक्षा स्वतः भोगायला तयार कि उनसे हो गया है प्रभु, उनकी तरफ से मैं माफी मांगता हूँ, माफ कर. What a golden heart. वाव, हालेलुया. Look at David's prayer दाविदाची प्रार्थना in बघा. Psalm 69 verse 1. स्तोत्र 69:1. Save me, O God. मला वाचव दे बाप्पा. That's very short. किती छोटी प्रार्थना ही. स्तोत्र 69:1. Save me, O God. मला वाचव, मला तार. Like when you fall in the hole, you said, Save me, Lord. जसं आपण खड्ड्यात पडतो त्यावेळेला म्हणतो मला वाचव. And many times he said, Lord, have mercy, Lord. आणि अनेक वेळेला दावीद बोललाय माझ्यावर दया कर, मला तार. Even blind Bartimaeus said, Lord, have mercy on me. आंधळा मार्तिमाई पण म्हटला देवा माझ्यावर दया कर. He didn't tell his whole story. त्याने त्याची अख्खी कथा नाही सांगितली. मी कसं इथं बसलो, हाँ. का बसलो, पुन्हा ये नहीं, मुझे एक्सप्लेन मुझे करने मला दो प्रभु. बस- वो बसायला प्रभु लागलं. है, उसको सब मालूम है, तू क्या एक्सप्लेन करेगा बेटा. Lord, have mercy. प्रभु दया कर. So David, if you read in Psalms, many places he had the shortest prayer. तर अनेक जागी स्तोत्र संहितेत दाविदाने छोटीशी प्रार्थना केली आहे. Amen. आमेन. In Psalm 86:3, स्तोत्र 86:3 it was fast and sharp. Be merciful पटकन. to me, O Lord. पटकन छोटी प्रार्थना केली त्याने की प्रभु माझ्यावर दया कर, मला कृपा दे. Like स्तोत्र asking, संहिता 86:3. it like asking for kindness, like a child reaching for the parents' हो ना, hands. प्रभु माझ्यावर दया कर म्हटला. जसं एखादं लहान लेकरू आपल्या आई बापाकडे जातं आणि बोलतो तसं. Like in Psalm 143:1, मग स्तोत्र 143:1. hear my prayer, O Lord. माझी प्रार्थना ऐक दे बाप्पा. Restore unto me the joy of salvation. तारणाचा आनंद मला परत कर. Teach me your way, O Lord. हे यहोवा माझी प्रार्थना ऐक, माझ्या विनंत्यांकडे कान दे, आपल्या सत्यतेने न्यायीपणाने मला उत्तर दे. In Psalm 27:11, मग स्तोत्र 27:11. teach me your way, O Lord. तुझे मार्ग मला शिकव प्रभू. I mean, who will ask such kind of prayer? Teach me your way, O Lord. अशा पद्धतीच्या प्रार्थना कोणच करतं आणि मागतंय अलीकडे सुद्धा की तुझे मार्ग मला शिकव दे बाप्पा. But it's very effective. पण प्रभावशाली प्रार्थना आहेत या. तुझे मार्ग मला शिकव. Because many times we get lost in this world. का अनेक वेळेला या जगात आपण हरवून जातो, आपल्याला भान राहत नाही We lose the right path. आणि योग्य रस्ता आपण चुकतो. So teach me your way, O Lord. तर मला तुझा मार्ग शिकीव. Like I am a traveler lost in the jungle. जसं जंगलात हरवलेला जणू मी प्रवासी आहे. Direct me, Lord. मला मार्गदर्शन कर, तुझा मार्ग मला शिकीव. In Psalm 5:8, स्तोत्र 5:8. lead me, O Lord. मला चालव दे बाप्पा. Show me the way, Lord. मला मार्ग दाखव दे बाप्पा. Rebuke me not in your anger. तुझ्या रागात मला धमकावू नको दे बाप्पा. In Psalm 6:1. स्तोत्र 6:1 In म्हणतो other words, don't get angry on me, Lord. आपल्या क्रोधाने माझा निषेध करू नको. स्तोत्र 6:1. Like we tell our parents, please don't get angry on me. जसं आपण आपल्या मम्मी डॅडीला कधी कधी म्हणतो ना, माझ्या अर्धा चिडू नका. Because David knew that he was wrong somewhere, and so he wanted a gentle correction, not a harsh कारण correction. दाविदाला माहिती होतं की कुठेतरी मी चुकलेलो आहे. तर दावीद अगोदरच म्हटला माझ्यावर चिडू नको, सौम्यतेनं थोडंसं मला हाताळ. हा, मला माहितीये मी चुकलोय. एकदम जास्त जोरात हा, काठी मारू नको. छडी जोरात नको मारू दे बाप्पा. नको. मला कळलेलं आहे, मी शिकून घेतलेलं आहे. That means God changes. याचा अर्थ देव बदलतो. That means he keeps the stick aside and takes a smaller stick. याचा अर्थ मग देव मोठी काठी बाजूला ठेवतो आणि छोटी काठी काढून लावून देतो एक. Isn't it? Otherwise it is meaningless. नाही तर या सगळ्याचा अर्थच राहणार नाही. हे का लिहिलंय सगळं? That means God had a rod to strike him on his head. याचा अर्थ देवाकडे काठी होती, त्याला डोक्यातच घालणार होता. But praise God, he said, देवाला धन्यवाद की तो म्हणाला don't rebuke me in your anger, Lord. तुझ्या रागात माझा विरोध नको करू. ठीक आहे, मी आता ठेवतो. रागाने धमकावू नको. काठी अच्छा, ठेवतो ओके. आता. मोठी ठेवून देतो. ठीक आहे, मी फक्त बोलतो तुझ्याशी. असं बोलतो. करू नको नेक्स्ट टाइम. तोंडाने सांगतोय फक्त. Praise मग God. देवाला धन्यवाद. असं करतो देव. इतका छान. You can save yourself from so many punishments. तुम्ही स्वतःला वाचवू शकता अशा पद्धतीनं देवाकडनं येणाऱ्या अनेक धमकावण्यापासून आणि शिक्षेपासून.
हे असे शब्द आणि वाक्य प्रार्थनेत बोल. Jesus told Peter, येशू पेत्राला म्हणाला, I prayed for you मी तुझ्यासाठी प्रार्थना केली पेत्रा. because Satan was asking me for you to sift you as wheat. सैतान आला होता माझ्याकडे आणि म्हणत होता, पेत्र द्या मला चाळायचंय त्याला गव्हासारखं. But I prayed for you पण मी तुझ्यासाठी प्रार्थना केली आहे that your faith may not fail. की तुझा विश्वास हलू नये. See, Jesus prayed for Peter before he even fell, पेत्र पडण्याही अगोदर येशूंनी पेत्रासाठी प्रार्थना केली, knowing that he would deny him. जाणून माहित असून की हा पेत्र मला नाकारणार आहे 3दा. Say, you have to pray for your children before they fall. तुम्ही तुमच्या मुलाबाळांसाठी अशीच प्रार्थना करा, ते पडण्याही अगोदर, त्यांच्याकडनं पाप होण्याही अगोदर तू देवाला शब्द टाकून दे, प्रभू माझ्या मुलांना क्षमा कर. Before they fall. ते पडण्या अगोदरच. After they fall, okay, we have to do it and we all do it. पडल्यावर तर ठीकच आहे, आपल्याला सगळ्यांना आपली मुलं पडल्यानंतर प्रार्थना करावी लागते आणि आपण करतो सुद्धा. But Jesus prayed for Peter before he even fell. पण येशूनी तर पेत्र पडण्या अगोदरच पेत्रासाठी प्रार्थना करून टाकली, माहिती असून की 3दा हा नाकारणार आहे मला. True intercession sees hallelujah. future battles खरी मध्यस्थी भविष्यातलं युद्ध पाहते and prays ahead of time. आणि वेळे अगोदर प्रार्थना करते. खरी मध्यस्थी भविष्यातलं युद्ध बघून वेळे अगोदर प्रार्थना करून घेते. रिमेंबर दिस लाईन इज व्हेरी इम्पॉर्टंट. Are you getting me, people? कळतंय मी काय म्हणतोय? Look at Stephen. स्टेफन, He is praying for his killers. त्याला ठार मारणारे जे लोक होते त्यांच्यासाठी तो प्रार्थना करत होता. Lord, do not hold this sin against them. प्रभू, हे पाप त्यांच्याकडनं आता होतं, हे पाप त्यांच्या विरुद्ध तू धरू नकोस. And he was being stoned. आणि त्याला दगडमार करत होते ते त्यावेळेला. What kind of heart these people carried? कुठल्या पद्धतीची हृदय असतील या They लोकांची? revolved around God. देवा सभोवताली फिरणारी Their माणसं. life revolved around God. त्यांची जीवन देवा सभोवताली फिरणारी जीवन. काही मनावर न घेणं, कोणी काही बोलो मला लागत नाही. Always connected to God. नेहमी देवाच्या संपर्कात. दे बाप्पा Always. तू बघून घे, दे बाप्पा तू बघून घे, प्रभू तू देख ले, प्रभू तू देख ले. But now our education has stopped our connection with God. आता शिक्षण खूप झालं ना बेटा. Because we have got prophet Google. शिक्षणाने आपला संपर्क देवापासचा तोडलाय. कारण नॉलेज परफेक्ट वर्सेस, आणि शेवटच्या काळात हेच होणार आहे, ज्ञान फुकते. Look at Jesus on the cross. पदस्तंभी लटकलेले येशूबा He's talking to the Father. देवबापाशी बोलतायत. Father, देवबापा forgive them, त्यांना क्षमा कर, for they know not what they are त्यांना कळत नाही ते काय करतायत. doing. I mean, at that moment to pray to God. त्या क्षणाला रक्तबंबाळ अवस्थेत दुखतंय, खुपतंय, त्या क्षणाला अशी प्रार्थना देवाला त्याने करणं, इनको माफ कर दे, इनको मालूम नहीं क्या कर रहे. I mean, real power is praying for those who hurt you. खरं सामर्थ्य कशात असतं? खरं सामर्थ्य जे लोक तुला वेदना देतायत त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात खरं सामर्थ्य असतं. कि मुझे बहुत तकलीफ दी ये लोगों ने, बट फिर मैं उनके लिए प्रेयर करती हूँ. वो बड़कपन है. Paul was praying for the churches. पॉल चर्च साठी प्रार्थना करायचा. I pray मी प्रार्थना that करतो these churches may be की हे strengthened, सगळे चर्च ताकदवर व्हावे, that they may know the love of या सगळ्या Christ. चर्चेसना प्रभू ख्रिस्ताचं प्रेम कळावं. Yes, Ephesians 3:16 and 19. इफिस 3:16-19 पॉल बोलला. And Paul's prayers and letters are full of short, rich prayers for others to receive strength and love and peace. आणि पॉलच्या अशा छोट्या छोट्या प्रार्थना असायच्या ना इतरांसाठी, की त्यांना शांती मिळावी, त्यांना आशीर्वाद, त्यांना आनंद मिळावा, यासाठीच असायच्या. Intercession keeps others covered even from a distance. आपण जी मध्यस्थी दुसऱ्यांसाठी अशी करतो ना, त्यातनं त्या लोकांना एक कव्हरिंग मिळतं, लांबूनच ते कव्हर होतात. And I've often made short prayers and I do pray even today. आणि Like that. अनेक वेळा अशा छोट्या प्रार्थना मी करतो, आजही करतो. I know my mentor many years back. मला आठवतं माझे जे वरिष्ठ होते अनेक वर्षांपूर्वी He was talking to me माझ्याशी बोलत होते एकदा. and I said, मी त्यांना म्हणालो, people say that you don't respond quickly to the people. लोक म्हणतात की तुम्ही लोकांना पटकन प्रतिसाद नाही देत. When they are talking to you, you are lost and you are blank and you don't respond. लोक असं म्हणतायत की लोक जेव्हा तुमच्याशी बोलत असतात ना ब्रदर, तेव्हा तुम्ही उत्तर देत नाही, तुम्ही असे कुठेतरी हरवलेले असता. And they are offended. आणि लोकांना वाईट वाटतं की तुम्ही त्यांना उत्तर का देत नाही. I was very new in the Lord. तेव्हा मी प्रभूत नवीन नवीन होतो आणि हे माझे वरिष्ठ ब्रदर होते. And he told me, ते मला म्हणाले, Peter,
पीटर, before I answer, मी ना उत्तर देण्या अगोदर I want to answer correctly. मला बरोबर उत्तर द्यायचं So असतं. I pray, Lord, take control of my tongue, तर मी प्रार्थना करत असतो आत की प्रभू माझ्या जिभेचा ताबा घे, and then I will speak. मग मी बोलतो. वाव, हालेलुया, आमेन. He taught me. मला शिकवलंय त्यांनी, म्हणून तर आम्ही असे आहोत. म्हणून आम्ही असे आहोत. काय ट्रेनिंग दिली आम्हाला त्यांनी. And that prayer stuck with me. आणि ती प्रार्थना मला अशी लागून राहिली. And so anytime I face anything, I just pray. मग कधी मला काही आलं, काही झालं, समस्या आली, पहिला उपाय आम्ही हाच बघतो, प्रेयर करो. And the Lord tells me then immediately. आणि प्रभू मला लगेच सांगतो. Say, लगेच बोलतो देव there माझ्या. are so many testimonies. If I sit हो down ना. and give you, अनेक time साऱ्या will not साक्षी be आहेत. enough. मी बसून तुम्हाला त्या साक्षी सांगितल्या ना माझ्या जीवनात अशा घडलेल्या, तर वेळ नाही पूर्ण. पास्टरांशी देव लगेच बोलतो, याला मी साक्षी आहे. त्यांची अवस्था जरी बरी नसेल, त्यांना काही होत असेल, पण त्यांनी एका वाक्यात समजा तिथे प्रार्थना केली, प्रभू लगेच बोलतो त्यांच्याशी आणि ते मला सांगतात की प्रभू ऐसा बोल रहा है जयश्री. आणि तसं होतं. आय एम विटनेस टू इट. ही इज अ मॅन ऑफ गॉड. The world may see silent as awkward. जगाला शांतता ऑकवर्ड वाटेल की हे काही बोललेच नाहीत, But for God it is surrender. देवाला शांतता समर्पण आहे. People may see you as slow. लोक तुझ्याकडे बघताना मग असं म्हणतील, कितना स्लो बोलताय, बोलतच नाही. But पण you are letting the Holy Spirit to take charge. तू पवित्र आत्म्याला सांगत असतो की तू ताबा घे, म्हणून तू दमाने बोलतो. Amen. आमेन. See, others may just hear a whisper, बाकीचे लोक फक्त ऐकत असतील थोडस, but heaven hears the war cry of faith coming from your heart. स्वर्ग मात्र तुझ्या हृदयातनं युद्धासाठीचा जो आरडाओरडा येत आहे, ती मध्यस्थी आहे. Amen. आमेन. I have seen short prayers taking roots very quick. छोट्या छोट्या प्रार्थना लगेच मूळ धरतात. मी पाहिलंय. Few words, full power. थोडे शब्द ऑल पॉवरफुल. But see that your heart is surrendered to हा, God. पण मी जे अगोदर म्हटले ना, त्यासाठी जीवन सरळ पाहिजे आणि हृदय देवाला तेवढं समर्पित पाहिजे. असं करा, तसं करा, यांचं त्यांना, त्यांचं यांना, नसते उद्योग करून मग नाही. Some people say काही लोक म्हणतात you should pray 1 hour. 1 तास तुम्ही प्रार्थना करायची. Why? का? Because Jesus said to his disciples, कारण येशू आपल्या शिष्यांना could म्हणाले, you not watch and pray for 1 hour? 1 तास तुम्हाला जागृत राहून प्रार्थना करता आली नाही. So they treat that 1 hour like magic number. तर ते 1 तासाला तो जादूचा आकडा मानतात. Amen. Amen. But this trick is from the enemy. पण शत्रूने दिलेली ही ट्रिक आहे. See? शत्रूकडनं आलेली ही योजना आहे. असं काही नाही ते. So the devil says, मग सैतान म्हणतो, if you cannot pray for 1 hour, don't pray at all. 1 तास तुला प्रार्थना करता आली नाही ना, तर तू प्रार्थना करायची नाही. आणि आपल्याला तेच हवंय. अपने को क्या चाहिए, प्रेयर करना ही नहीं हमको. And that's a lie. ते खोटं आहे. That's a lie from hell. ते नरकातून आलेलं डायरेक्टली खोटं That आहे. is a trap. तो पाश आहे. That is stealing your voice. ते जाळं आहे. ते तुझा आवाज बंद करणारं काम That आहे. is stealing your faith. तुझा आवाज आणि विश्वास चोरणारं काम आहे ते. See? सैतानाचं ऐकायचं नाही. म्हणायचं मी 1 सेकंदाची पण का होईना मी प्रेयर करणार आहे. तू माझ्या नादी लागायला येऊ नको. You have to say like that. बोलायचं सैतानाला असं काय 1 तास मी सेकंदाची का होईना प्रेयर करीन, माझं देव ऐकेल. I will pray 1 minute. 1 मिनिट मी प्रेयर करीन, तू हा मत मेरे नाथ को लग मत. And असं I know कुणाला my म्हणायचं? prayer will be answered. माझ्या प्रार्थनेला उत्तर मिळेल. Because का? I'm not depending on my prayer, I am depending on my God. मी माझ्या प्रेयरवर अवलंबून नाहीये, पण ज्या देवाला मी प्रेयर करतोय त्या देवावर मी अवलंबून आहे. Say, the egg under the hen changes not because of the egg, but because of the hen sitting on it. कोंबडी खाली असलेलं अंड ती उभवायला बसते. ते अंड आहे म्हणून बदलत नाही, ती कोंबडी उभवायला बसते म्हणून ते बदलतं. It is because of the hen, the कोंबडीमुळे chicks come out. पिल्लं बाहेर येतात. आई कोंबडी. Amen. आमेन. Pray many little prayers in a day. दिवसात अनेक छोट्या छोट्या प्रार्थना करा ना. You walk, you pray. चालताना करा, While cooking, pray. स्वयंपाक करताना करा, Eating, आंघोळ करताना pray. करा, खाताना करा, You are scared, pray. भीती वाटली करा, You are happy, you pray. खुश झाला करा, प्रेयर करा. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. I'm thankful, Lord, for तुझे this आभार food. मानतो या अन्नासाठी. धन्यवाद. एकेकाळी हेही नव्हतं, आता खूप आहे.
तुला धन्यवाद. Amen. रोज आंबे खातो, धन्यवाद. I'm in a fix, Lord. Save me, Lord. मला समस्या येतात देव बाप्पा, अडकलोय मी, जाम अडकलोय मला तार. See, many drops will make a river. अनेक अनेक छोटे छोटे थेंब, थेंबे थेंबे तळे साचे, तसं नदी करतात, नदी. Amen. आमेन. One real breath of prayer प्रार्थनेचा एक खरा श्वास सोडला ना, is more than enough than empty words of many prayers. बास होतो तो. रिकामे अनेक शब्द बोललात त्याच्यापेक्षा हा एक विश्वासाने भरलेला जो प्रार्थनेचा श्वास सोडलात तो नेहमी चांगला. Look at Jonah. योना, How he prayed योनाने कशी in प्रार्थना Jonah केली? 2:7. योना 2:7. He says, when my life was ebbing away, I remembered you, Lord. योना म्हणाला, जेव्हा माझा जीव धोक्यात येत होता मी तुझी आठवण केली प्रभू. See, actually what it should be written, काय लिहायला हवं होतं ऍक्च्युली? माझा जीव जाणार होतो हा. म्हणून मी मोठं प्रार्थना केलं हा. की तू मला वाच. माझा जीव जाणार होता म्हणून मी एवढी लांबलचक प्रार्थना केली की देव बाप्पा मला वाचव. No, he said, I remembered you. तो म्हणाला नाही, मी तुझी आठवण केली. फक्त आठवण केले की बस. आठवण बघ हा, मी घरात बसले नाहीये, हा. माशाच्या पोटात मी हो, बसलेलो आठवण केलेली आहे मी तुझी. आठवण See? ते पण कुठून? माशाच्या पोटातून मी तुझी आठवण केलेली Praise आहे. God. Amen. हा, माशाचं पोट, नॉट अ प्लेझंट प्लेस. See, I just remember, Lord. आठवण ठेव माझी. तुला माहिती आहे मी कुठं बसलो हा, इथं. कुठे आहे मी माहिती आहे ना, आणि का आलो इथे ते तुला माहिती आहे. हा, मी खोडकर आहे तुला माहिती आहे ना, मी काढतोच खोड्या, मला होत नाही. God, look at that man, the publican in the temple when he was praying with the Pharisee. परुषा बरोबर तो जकातदार प्रार्थना करत होता ना मंदिराच्या मार्गावर, आठवतं? God have mercy on me, a sinner. दे बाप्पा माझ्यावर दया कर, मी पापी. He didn't even look up. त्याने वरही पाहिलं He नाही, just beat his chest. छाती फक्त बदडली. And Bible says बायबल म्हणतं he went home justified. न्याय घेऊन घरी गेला. Chota prayer, छोटी justification. छोटी प्रार्थना, न्याय घेऊन घरी गेला. And what the Pharisee said, परुषी, याच्यासारखं मी नाहीच आहे. परुषाने दुकानच उघडलं अख्खं. मी त्यांच्या सारखा नाहीये. मी टाइट्स भरतो. तू आहेस कोण See, राजा? he made a long prayer. हे लांबलचक सुरू केलं. He didn't go home justified. नाही झाला त्याचा न्याय घरी जाता जाता. आणि तेवढं बोलायची गरज नव्हती. दोज वर्ड्स वर एम्प्टी, त्यात दम नव्हता काही. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतो? You know, my wife often comes to my room and she says, माझी बायको म्हणजे मीच नेहमी माझ्या खोलीत येते आणि मला म्हणते, Peter, पीटर, I'm going for 15 minutes in my room. 15 मिनिटं मी माझ्या खोलीत जाते हा. And I know she's going there to talk to Jesus. आणि मला माहित असतं की ती प्रेयरला चालली. That's not a retreat prayer. It's just a short 15 minutes हा, prayer. त्याचं रिट्रीट वगैरे नाही, एक 15 मिनिटं छोटी प्रार्थना. That's recharging yourself. रिचार्ज होतो ना आपण. रिचार्ज Are you getting me? कळतंय का? रिचार्ज होतो रे. पाहिजे ते. If she just rush and she'll come on top in my room, Peter, I'm going for prayer. पटकन अशी धावत Only धावत 15 minutes. पटकन धावत Be धावत ready for food. माझ्याकडे माझ्या प्रेयर रूम मध्ये मला सांगून जाईल 15 मिनिटात मी येते. प्रेयर करून मी येऊन म्हणते चला जेवायची वेळ झाली. लगता है हमारा प्रभु के बगैर नहीं होता, नहीं होता, होता ही Because नहीं. I'm not saying you are ignoring the world, मी असं नाही म्हणत आहे तुम्ही जगाकडे दुर्लक्ष करताय, but you are involving God of the world. तुम्ही देवाला गुंतवताय त्यात. And I want my God to be involved in the world I am living in. आणि मला माझा देव ज्या जगात मी जगतोय त्यात गुंतलेला हवाय, नाही तर माझं काही खरं नाही. आणि जर बिशप पीटर असं म्हणतात तर आपले विषय संपले. Every conversation, every emotion, प्रत्येक संवाद, प्रत्येक भावना let him know about it. कळू दे ना त्याला, कळू दे ना, सांग ना त्याला. I read of a man of God who was called Praying Hyde. प्रेइंग हाईड असं नाव असलेल्या एका देवाच्या सेवकाविषयी मी वाच. Actually his name is John Hyde. जॉन हाईट त्यांचं ऍक्च्युली नाव, But they called him Praying Hyde because he used to be praying. पण प्रेइंग हाईट त्यांनी त्यांचं नाव ठेवून दिलं कारण की ते प्रार्थना खूप करायचे. And he would kneel down, pray deep like he used to go into in like the roots of the old tree. म्हणजे अगदी गुडघे टेकून प्रार्थना करायचे, खूप प्रार्थना करायचे. And one man म्हणजे testified जुन्या झाडाची मुळं कशी खाली फोफावतात तसं. आणि एका माणसाने साक्ष दिली that he came to my room, की म्हणे एकदा ते माझ्या खोलीत आले turned the key in the door, आणि दरवाजात चावी घातली, dropped on his knees, गुडघे टेकले, waited 5 minutes 5 मिनिटं थांबले, without a single syllable coming out from his mouth. एकही अक्षर त्यांच्या तोंडातनं बाहेर न काढता. And he was kneeling, and this man of God also was kneeling, but no prayers being said. गुडघे टेकले
आणि हे पण तिथे उभे होते, पण प्रार्थना अशी काही शब्दांनी झाली नाही. He said, I could hear my own heart thumping, but I couldn't hear his voice. ते म्हणे एवढी शांतता पसरली की माझं स्वतःचं हृदय धडधडतंय, मला आवाज येतोय, पण त्यांच्या मुखातनं मला शब्द नाही ऐकू But आला. one thing I saw, पण एक गोष्ट मी पाहिली, tears were rolling down my eyes, माझ्या डोळ्यातनं पाणी व्हायला लागलं and I knew आणि मला कळलं I was standing on holy ground. मी पवित्र जमिनीवर उभी आहे. See, hide, praying hide used to kneel down. प्रेइंग हाईट गुडघे टेकायचे And for a long time he would keep his head like that. आणि खूप वेळ गुडघे टेकून डोकं असं ठेवायचं And he would be silent. आणि एकदम शांत. His silence was prayer. त्यांची शांतता प्रार्थना असायची And miracles used to happen. आणि चमत्कार घडायचे. The main thing is get connected to God. देवाच्या संपर्कात या बेटा. मेन देवाच्या संपर्कात. Sometimes even your words are not needed. कधी कधी तुझे शब्द तू बोलूही नकोस. कधी कधी Just open your heart to the big boss. हृदय उघड Your life. बिग बॉसच्या समोर. द बिगेस्ट बॉस ऑफ ऑल. Open your heart. हृदय त्याच्या समोर उघड. You know, it is said of Saint Francis of Assisi. सेंट फ्रान्सिस ऑफ असिसी त्यांच्याविषयी असं म्हटलंय, He would often pray, ते नेहमी प्रार्थना करायचे my God की माझ्या देवा, and my all. माझ्या देवा, माझ्या सर्वस्वा. That's all he used to say. एवढंच बोलायचे. Whole night he used to say that sometimes. पूर्ण रात्रभर कधी कधी असंच म्हणायचे, माझ्या देवा, माझ्या सर्वस्वा, म्हणजे माझं सगळं. I mean, what can we say? काय I बोलायचं? mean, whether you say prayer for 20 hours or 1 minute, finally our prayers are nothing before God. 20 तासाची प्रार्थना करा, नाही तर 1 मिनिटाची करा. आपल्या वेळेतनं त्या प्रार्थनेतनं काही होत नसतं. तो देव आहे, तो करेल. हृदय. दिस इज ऑल. And always say thank you, Lord, आणि नेहमी ऋणी हृदय ठेवा की for धन्यवाद. everything he does. जे काही प्रभू करतो, म्हणा Morning you धन्यवाद. get up, say thank you, Lord. सकाळी उठा, म्हणा धन्यवाद येशू. Sleeping time, say thank you for this whole झोपताना day. म्हणा धन्यवाद. कुरकुरू नका, अजिबात कुरकुर नाही करायची. Let the जसं name त्या- of Jesus always be on your tongue. येशूंचं नाव तुझ्या जिभेवर नेहमी ठेव. Amen. अभद्र बोलू नको. Praise God. येशूंचं नाव जिभेवर नेहमी ठेव. हालेलुया. थँक यू लॉर्ड. थँक यू. लव यू लॉर्ड. Thank you, Father. Thank you, Jesus. Thank you, Lord. धन्यवाद देव बाप्पा, तुझे आभार. Yeah, we will take some songs. Yes. आराधनेचं गीत घेणार का? बिनती हमारी तेरे आगे सुगंध जैसी उठे. बिनती हमारी तेरे आगे सुगंध जैसी उठे. बिनती हमारी तेरे आगे सुगंध जैसी उठे. हालेलुया. बिनती हमारी तेरे आगे सुगंध जैसी उठे. बादल प्रार्थना के भारत में छा जाए. हालेलुया. बादल प्रार्थना के भारत में छा जाए. आंधी तूफान से बारिश हो जाए. आंधी तूफान से बारिश हो जाए. है पिता ये दुआ, है पिता ये दुआ. बिनती हमारी तेरे आगे सुगंध जैसी उठे. बिनती हमारी तेरे आगे सुगंध जैसी उठे.
प्रार्थना करने वाले एलिया देश में उठे। आमेन। चर्च में उठे बोल। प्रार्थना करने वाले एलिया चर्च में उठे। टूटी वेदियों को फिर से बनाया जाए। टूटा हर परिवार फिर से बनाया जाए। हे पिता ये दुआ, हे पिता ये दुआ, बिनती हमारी तेरे आगे सुगंध जैसी उठे। आमेन। बिनती हमारी तेरे आगे सुगंध जैसी उठे। Thank you, Father. Thank you, Jesus. Amen. Thank you, Lord. धन्यवाद येशू। Master, I thank you for these people. प्रभू या लोकांसाठी मी तुझे आभार मानतो। What a joy, Lord, किती आनंद आहे to know जाणून घेणं। that you are a prayer answering हे God. जाणण्यात किती आनंद आहे की तू प्रार्थनेला उत्तर देणारा देव आहेस। You don't just respond to long prayers, तू फक्त लांब लचक प्रार्थनांना प्रतिसाद देत नाही, but even the shortest prayer. हृदयातून आलेली छोटी प्रार्थनाही तुला चालते। Nehemiah made the shortest prayer. नेहमायाने सगळ्यात छोटी प्रार्थना केली He didn't even reveal what he prayed. आणि त्याने प्रगटही केलं नाही, त्याने ओठांनी बोलून पण दाखवलं नाही की त्याने काय प्रार्थना He केली। said, I just prayed to the God of the heavens. फक्त म्हणाला मी आकाशातल्या देवाला प्रार्थना केली। And that changed the king's heart. त्यातून महाराजांचं हृदय बदललं, That saved his head. त्यातून त्याचं मस्तक वाचलं That allowed the king to send soldiers. आणि त्यातून राजानं परवानगी दिली, सैनिक घेऊन गेला A nation stood. आणि देश उभा राहिला। इस्रायलचा यरूशलेम टिकली, Yes. यरूशलेम टिकली। Let not the devil cheat you in saying that you need to make long prayers, otherwise God will not accept. सैतानाला तुम्हाला असं म्हणून फसवू देऊ नका की अरे तू मोठ्या मोठ्या प्रार्थनाच केल्या पाहिजेत, नाही तर देव तुझं ऐकणार नाही। And sometimes आणि कधी कधी in the church, some of the ministers say, चर्च मध्ये काही सेवक म्हणतात you have to pray 1 hour. 1 तास प्रार्थना Or करा, 5 hours. 5 तास करा, Or 10 hours. 10 तास And करा। so people think it is better if I get enough time, I will pray for 1 hour. मग लोकांना असं वाटतं की ठीक आहे, मला वेळ मिळाला तर मग मी 1 तास प्रार्थना करीन। So whenever I get holidays from the work, then I will spend that day. मला सवड झाली, मला कामावरनं सुट्टी मिळाली तर मी प्रार्थना करीन, कारण 1 तास वगैरे मला आत्ताला तर जमणार नाही। That is the lie of the devil. सैतानाने बोललेलं हे खोटं आहे। Pray without ceasing means every opportunity you get, you just talk to God. अखंड आणि निरंतर प्रार्थना करा म्हणजे काय? जी संधी मिळेल ती घ्या आणि देवाला प्रार्थना करा। जी संधी मिळेल ती घ्या आणि देवाला प्रार्थना करा। That word prayer तो शब्द प्रार्थना brings sweat to the believers. घाम फोडतो बिलीवर लोकांना, हा शब्द प्रार्थना। Prayer actually is a beautiful word. प्रार्थना एक सुंदर शब्द आहे But ऍक्च्युअली, people think prayer means 1 hour. पण बिलीवर लोकांना घाम फुटतो प्रार्थना ऐकल्यानंतर। त्यांना असं वाटतं की 1 तास 2 तास। Prayer नको means बाबा। 1 hour. प्रार्थना म्हणजे 1 तास, Prayer means more than 1 hour. प्रार्थना म्हणजे 1 तासाहून जास्त बसायचं No, आता। even 2 words are called prayers. 2 शब्दालाही प्रार्थना म्हणतात। Today you have learned. आज तुम्ही शिकलात ना। So I pray, Lord, मी प्रार्थना करतो let everyone's prayer become effective प्रत्येकाची प्रार्थना प्रभावशाली होऊ दे, and powerful. सामर्थ्यवान होऊ दे। I know मला ठाऊक आहे today's word is going to transform and change many people's आजचं lives. वचन अनेक लोकांचं जीवन बदलणार आहे। Yes. बदलणार आहे, मला Even माहिती. walking you can pray. चालता चालताही तुम्ही प्रार्थना करू शकता, Sitting down you can pray. बसल्या जागी तुम्ही प्रार्थना करू शकता, Talking with somebody also you can pray. कुणाशी तरी बोलता नाही, बॅक ऑफ युअर माइंड तुम्ही प्रार्थना करू शकता। Night time I pray, रात्री प्रार्थना करतो मी, but I'm sleeping, but I'm praying. मी झोपलेला असतो पण माझी प्रेयर सुरू असते। In my dreams I am praying. माझ्या स्वप्नात मी प्रार्थना करत असतो। In my dreams at times I drive out the demons. माझ्या स्वप्नात कधी कधी मी सैतान हकलत असतो। Thank you, Lord. देवाला धन्यवाद, Thank you, Father. तुझे आभार प्रभू। I pray, मी प्रार्थना करतो, touch everyone. प्रत्येकाला स्पर्श कर, Because, Lord, कारण without you, तुझ्याशिवाय we cannot move mountains. नाही आम्हाला डोंगर हलवता येणार। Without you, तुझ्याशिवाय we
cannot bring down Goliath. आम्ही गोलायत नाही पाडू शकणार. Without you, तुझ्याशिवाय homes cannot be built. घरं नाही बांधली जाऊ शकत. If Jerusalem cannot be built without a word of prayer, जर यरुशलेम नगरी प्रार्थनेच्या शब्दाशिवाय बांधली गेली नाही, how can we build our homes without prayer? आमची घरं काय बांधली जाणार आहेत प्रार्थनेशिवाय? Unless the Lord builds the house, जोवर प्रभू घर बांधत those नाही, who labor in vain. श्रम करणारे व्यर्थ श्रम करतायत. Oh God, ते बापा, we involve you आम्ही तुला गुंतवतो. in our day-to-day affairs of our life. आमच्या दररोजच्या जीवनातल्या सगळ्या कारभारात आम्ही तुला घेतो. Every day we are going to talk to you. रोज आम्ही तुझ्याशी बोलणार. Every minute we are going to talk to दर you. मिनिटाला आम्ही तुझ्याशी बोलणार. And dare the devil touch us. आणि काय हिम्मत आहे सैतानात की येऊन आम्हाला हात पण लावेल. There we get demotion. हिम्मत आहे काय त्या सैतानाची की त्यांनी येऊन आम्हाला अधोगती द्यावी. Thank you, Father. धन्यवाद दे बापा. I pray, मी प्रार्थना करतो, bless everyone. आलेल्या प्रत्येकाला आशीर्वाद दे. Heal their broken bodies. त्यांच्या तुटलेल्या शरीरांना आरोग्य दे. If you have your broken bodies, the Lord will heal you. तुमचा देह, तुमचं शरीर तुटलं असेल, आजारी असेल, देव तुम्हाला आरोग्य दे. Every broken body प्रत्येक तुटलेलं शरीर be made whole in Jesus' name. संपूर्ण उद्देशांच्या नावात Touch their minds. त्यांच्या मनांना स्पर्श कर. Make it strong. बलवान कर. Promote them. त्यांना बढती दे. Help them in their त्यांना मदत कर. workplaces, त्यांच्या नोकऱ्यांमध्ये, in ऑफिसमध्ये, their homes, घरी मदत कर, ऑफिसमध्ये in मदत the कर, families, परिवारात मदत कर. and give them confidence, boldness to face the daily challenges. आणि विश्वास व धाडस त्यांना दे रोज येणाऱ्या आव्हानांना तोंड द्यायला. Thank you, Father. Because In it Jesus' is name I all pray. about you. Amen. Amen. येशूंच्या नावामध्ये मागतो. Amen. Amen. Praise Amen. God. Please be seated. आमेन. कृपया सर्वांनी खाली बसा. दानार्पणाची वेळ आहे. दानपात्र आपल्यामध्ये फिरणार आहे. तत्पश्चात सूचना आणि मग प्रार्थना शेवटची. 1 तारखेला परवाच्या गुरुवारी चर्चमध्ये बिशप पीटर यांनी तरुण मुलामुलींसाठी सभा ठेवलेली आहे. तर सगळ्या तरुण मुलामुलींना आम्ही निवेदन करत आहोत. 1 मेला परवाच्या गुरुवारी संध्याकाळी 5-5:30च्या पुढे चर्चमध्ये जरूर हजर राहा. बिशप पीटर सगळ्यांशी बोलणार आहेत, उपदेश करणार आहेत. तुमचे काही प्रश्न असतील तर त्यांनाही उत्तरं दिली जातील. तर प्रत्येक तरुण आणि तरुणीला निवेदन आहे, 14-15च्या पुढची जी सगळी मुलं मुली आहेत, 1 तारखेला परवाच्या गुरुवारी संध्याकाळी 5-5:30च्या पुढे बिशप पीटर यांच्याकडनं येणाऱ्या उपदेशाला ऐकायला आणि आशीर्वाद घ्यायला चर्चमध्ये हजर राहा. थँक्यू. स्तुति बलि दिन प्रार्थना, स्तुति बलि दिन प्रार्थना, हर पल हमें चढ़ाना है, हर दिन हमें चढ़ाना है. जैसे बिशप ने हमें आज सिखाया, हर पल, हर दिन, हर क्षण हालेलुया. दुआ करेंगे, प्रार्थना करेंगे. आमेन. हालेलुया. स्तुति बलि दिन प्रार्थना, हर पल हमें चढ़ाना है, हर क्षण हमें चढ़ाना है. प्रार्थना की आत्मा उंडे, प्रार्थना प्रार्थना करे, प्रार्थना की आत्मा उंडे, प्रार्थना प्रार्थना गाएंगे. प्रार्थना की आत्मा, प्रार्थना की आत्मा उंडे, प्रार्थना प्रार्थना करे. यीशु प्रार्थना की आत्मा उंडे, प्रार्थना प्रार्थना करे. खुले द्वार पर खड़े रह कर, खुले द्वार पर खड़े रह कर, देश के लिए हमें रोना है, देश के लिए हमें रोना है. प्रार्थना की आत्मा उंडे,
प्रार्थना की आत्मा उठे, प्रार्थना प्रार्थना करे। यीशु प्रार्थना की आत्मा उठे, प्रार्थना प्रार्थना करे। घुटने सभी झुकना है, घुटने सभी झुकना है, आंखें सभी नम होना है, आंखें सभी नम होना है। प्रार्थना की आत्मा उठे, प्रार्थना प्रार्थना करे। यीशु प्रार्थना की आत्मा उठे। हम सब खुदा बाप प्रार्थना की आत्मा उठे, खुदा बाप प्रार्थना की आत्मा उठे। हमें जरूरत है, हमें जरूरत है। ओ प्रार्थना की आत्मा उठे, प्रार्थना प्रार्थना करे। स्तुति बलि दिन प्रार्थना, स्तुति बलि दिन प्रार्थना, हर पल हमें चढ़ाना है, हर पल हमें चढ़ाना है। प्रार्थना की आत्मा उठे, प्रार्थना प्रार्थना करे। यीशु प्रार्थना की आत्मा उठे, प्रार्थना प्रार्थना करे। उपवास और त्याग करके, उपवास और त्याग करके, हर दिन विनती करना है, हर दिन विनती करना है। यीशु प्रार्थना की आत्मा उठे, प्रार्थना प्रार्थना करे। ये दे बाबा प्रार्थना की आत्मा उठे, प्रार्थना प्रार्थना करे। खुले द्वार पे खड़े रहकर, खुले द्वार पे खड़े रहकर, देश के लिए हमें रोना, चर्च के लिए, चर्च के लिए हमें रो, मेंबर्स के लिए, मेंबर्स के लिए हमें रोना है, पास्टर्स के लिए हमें रोना है। खुले द्वार पे खड़े रहकर, खुले द्वार पे खड़े रहकर, तेरे लोगों के लिए हमें रोना है, तेरे लोगों के लिए हमें रोना है। प्रार्थना की आत्मा उठे, प्रार्थना प्रार्थना करे। यीशु प्रार्थना की आत्मा उठे, प्रार्थना प्रार्थना, प्रार्थना की आत्मा उठे, प्रार्थना की आत्मा। हाँ यीशु उठे खुदावन, ताकि हम प्रार्थना कर सके। हालेलुया। प्रार्थना की आत्मा उठे, प्रार्थना प्रार्थना करे। घुटने सभी झुकना है, घुटने सभी झुकना, घुटने सभी, घुटने सभी झुकना है, घुटने सभी झुकना है, आंखें सभी नम होना है, आंखें सभी नम होना है। प्रार्थना की आत्मा उठे, प्रार्थना प्रार्थना करे। प्रार्थना की आत्मा उठे, प्रार्थना प्रार्थना करे। यीशु प्रार्थना की आत्मा उठे, प्रार्थना प्रार्थना करे।
माऊंडे प्रार्थना प्रार्थना करे. Amen. Amen. Hallelujah. Thank you, Jesus. Thank you, Lord. Thank you, Father. Lord, as we come, Master, we bring our offerings to you, Lord. Lord, your word says that you bend down and listen to our prayers, Lord. And Lord, we pray to you, Lord. We ask you, Lord, we urge you that you accept this offering and, Lord, multiply it for your kingdom, Lord. Lord Jesus, bless all those who have given, Lord. Lord, bless each and every one who's gathered here, Lord. Let your loving and kind hand be upon them, Lord. Lord, bestow your choicest blessings on each and every one. Bless all those who have given and all those who could not give. Lord, help them so that they take part next time in the joy, Lord, that they of sowing in your kingdom, Lord. Lord Jesus, bless each and every one of us. Lord, we thank you for the precious word, Lord, that has come today, Lord. Help us, Lord, so that we pray and make short prayers like Pastor and Bishop Sir has taught us, Lord. Help us, Lord, to live a life accordingly, Master. Lord, help us to trust and obey on you, Lord. Thank you, Jesus. We give you all glory and honor, Master. In Jesus' mighty name I pray. Amen. Praise the Lord, church. प्रभूची स्तुती असो. We have some announcements to be made. आता काही सूचना आहेत. If you wish to meet Bishop Peter and Pastor Jayashree जर तुम्हाला बिशप पीटर आणि पास्टर जयश्री यांना भेटायचं असेल for any specific purpose, काही विशिष्ट कारणासाठी, a table has been set up on the left side of the stage. स्टेजच्या डाव्या साईडला एक टेबल ठेवलेला आहे. तुम्ही तिथे जाऊन भेट देऊ शकता. If you would like our leaders to visit your home for prayers, जर तुमची इच्छा असेल आपल्या चर्चच्या लीडर्सनी तुमच्या घरी येऊन प्रार्थना करावी, please visit the table near the porch area. पोचमध्ये एक टेबल ठेवलेला आहे. तुम्ही तिथे जाऊन भेट देऊ शकता. If you are interested in serving as a cell leader, जर तुम्हाला सेल लीडर म्हणून काम करायचे, under the admin team, ॲडमिन यांच्या खाली, a table has been arranged near the porch area. तर अधिक माहितीसाठी तुम्ही पोचमध्ये एक टेबल ठेवलेला आहे. तिथे जाऊन भेट देऊ शकता. On 1st of May, we will be having youth meeting 1 मेला आपल्या चर्चमध्ये युवा सभा आहे. for all the youth from 5 p.m. onwards. सर्व युवांसाठी संध्याकाळी 5 वाजता. We have breaking on bread on 4th of May. 4 मेला आपल्या चर्चमध्ये प्रभुभोजन असणार आहे. We have been constructing a shed in the porch area. पोचमध्ये आपण शेडचं काम काढलेलं आहे We will also soon be installing solar panels over there. आणि त्याचबरोबर सोलर पॅनल देखील बसवणार आहोत. If Lord places if any burden into your heart, जर देवप्पा तुमच्या हृदयामध्ये काही ओझं टाकत असेल, you are welcome to put donation in the golden box. तर तुम्ही पुढे येऊन या सोनेरी डब्यांमध्ये आपलं दान टाकू शकता. We are excited you to invite to a powerful 3-day crusade with Dr. Paul Dinakaran, आम्ही खूप एक्साइटेड आहोत तुम्हाला आमंत्रित करण्यासाठी 3 दिवसांच्या क्रुसेडसाठी, which is taking place on 28th, 29th and 30th of November आणि हे असणार आहे 28, 29 आणि 30 नोव्हेंबरला at HA Ground, Pimpri, HA ग्राउंड पिंपरीवरती. starting 6 p.m. each evening. रोज 6 वाजता ही सभा चालू होणार आहे. Additional Dr. Paul Dinakaran will be ministering at our church. डॉक्टर पॉल दिनाकरण आपल्या चर्चमध्ये स्वतः येणार आहेत. 30th November at 10 a.m. onwards. 30 नोव्हेंबर जो की रविवार आहे त्या दिवशी सकाळी 10 वाजता. So don't miss this opportunity to experience God's presence and power. कोणीही संधी गमावू नका ज्यामध्ये आपण परमेश्वराचा सानिध्याचा अनुभव घेणार आहोत. If Lord places a burden onto your heart जर परमेश्वर तुमच्या हृदयामध्ये ओझे टाकत to असेल, support this crusade financially, या क्रुसेडसाठी आर्थिकदृष्ट्या हातभार लावण्यासाठी you may place your offering in the golden boxes तुम्ही तुमचे दान देणगी ह्या सोनेरी डब्यांमध्ये टाकू शकता or hand it directly to Bishop Peter. किंवा तुम्ही डायरेक्टली येऊन बिशप पीटर यांना देखील देऊ शकता. Also, all details regarding the crusade and the expenses are displayed on the notice on the church notice area. याविषयी क्रुसेडमध्ये जो काही खर्च येणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती नोटीस बोर्डवर दिलेली आहे. We encourage you to pray, attend and invite others to be part of this life transforming event. आम्ही तुम्हाला प्रोत्साहन देऊ इच्छितो की हे जीवन बदलणारं जे क्रुसेड होणार आहे त्यामध्ये तुम्ही स्वतः सहभागी व्हा, प्रार्थना करा आणि इतरांनाही आमंत्रित करा. Amen. If anyone wishes to be volunteering into this crusade program, या क्रुसेडमध्ये जर कोणाला स्वयंसेवक म्हणून काम करायचं असेल, a table has been set up at the porch area. You can go and do your registration over there. पोचमध्ये एक टेबल ठेवलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही आपलं नाव नोंदवू शकता. We even have set up a table in the porch regarding an app for all senior citizens. पोर्चमध्ये एक टेबल ठेवलेला आहे जिथे की वृद्धांसाठी एक ॲप उपलब्ध आहे. This app is provided by the government for all the citizens. हे ॲप गव्हर्नमेंटने प्रोव्हाइड केलं आहे जे पण सिनियर सिटीजन्स म्हणजे वृद्ध आहेत त्यांच्यासाठी. It provides services related to health,
हे सेवा प्रोव्हाइड करतं आरोग्याविषयी, government safety services, गव्हर्नमेंट सुरक्षा सेवा and entertainment. आणि मनोरंजन. We encourage all the senior citizens to visit the table आम्ही तुम्हाला प्रोत्साहन देऊ इच्छितो, जे पण वृद्ध आहेत त्यांनी ह्या टेबलला आवर्जून भेट द्या to get guidance regarding the app. ह्याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी. Thank you. थँक्यू. We'll ask Bishop Peter to give us the last benediction. Thank you, Father. Lord, I thank you and praise you for this evening. प्रभू, या सायंकाळच्या समयासाठी मी तुझे आभार मानतो. Thank you for your sweet presence. धन्यवाद, तुझा गोड सहवास इथे आलाय म्हणून. We are sensing your presence right जाणवतोय, now. तुझा सहवास इथे जाणवतोय. And as we go home, आणि जसं आता आम्ही घरी जाऊ ना, let your presence follow us. तोच सहवास आमच्या मागे मागे येऊ दे. And we are going to keep in touch with you every day, आणि आम्ही रोज तुझ्या संपर्कात राहणार आहोत, that we may live a powerful life. की आम्ही एक सामर्थ्यवान जीवन जगावं, कारण तुझ्याशिवाय आमचं होत नाही. Thank you, Father. धन्यवाद देव Thank you, बाबा. Master. धन्यवाद. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. God bless you all and good night. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. गुड नाईट.